माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले. मी अक्कलकोटमधल्या बाळाप्पा मठ गुरु मंदिर आणि विश्व फाउंडेशन या संस्थेचा अध्यक्ष आहे. की स्वामींनी अमुक चमत्कार केला, स्वामींनी तो चमत्कार केला. 20-21 वर्ष एखाद्या अक्कलकोटसारख्या खेडेगावात येऊन चमत्कार करायची काय गरज होती? म्हणजे लिटरली स्वामी समर्थ हे नाव देखील त्यांनी स्वतःचं म्हणून सांगितलेलं नाही आहे. आणि अक्कलकोटला ज्या दिवशी त्यांचे पहिल्यांदा आगमन झालं तेव्हा त्या चिलिमीतून अग्नी काढून दाखवले. मग स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे स्वामींनी की बाबा आत्महत्या करण्यासाठी नाही, धर्मकार्य करण्यासाठी तुझी नियुक्ती केलेली आहे म्हणून. तर मी तुझ्या बरोबरच आहे, काळजी करू नकोस. तर ही जी वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे बाळाप्पा महाराजांना स्वप्नामध्ये सांगितले स्वामींनी. म्हणजे कृष्णासारखा एखादा ईश्वरी अवतार आहे. आपण कृष्णाच्या जीवनामध्ये काय काढतो, ते दही अंडी केलंय हे महत्त्वाचं आहे का महाभारत युद्ध केलंय समजा ते महत्त्वाचं आहे? धर्मराज्य प्रस्थापित केलं ते महत्त्वाचं आहे असे का दांडिया खेळत होते हे महत्त्वाचं आहे? अक्कलकोटमध्येच एका मंदिरामध्ये यज्ञ केल्याचा संदर्भ सापडतो की एका मंदिरामध्ये अवतार समाप्तीच्या काही काळ आधी त्यांनी एका मंदिरातील शिवलिंगावरती गौऱ्या रचलेल्या आहेत आणि तिथे मग होम केल्याचं त्यांच्या तिथे लक्षात आहे की येणारा काळ हा अग्नी उपासनेचा काळ आहे. हे त्यांनी अवतार काळातच आपले स्पष्ट केलेलं आहे. पण मंदिर गेल्यानंतर घंटा वाजवतो. आधी का घंटा वाजवतो? कारण आपलं सगळं जे लक्ष आहे त्या गर्भगृहाकडे केंद्रित व्हावं म्हणून बाह्य आवाज बंद करून आपण ती घंटानाद करतो आणि मग आत जातो. ते म्हणतात जेव्हा आम्ही सूर्याकडे बोट दाखवत असतो ना तेव्हा सूर्याकडे बघा, बोटाकडे बघू नका म्हणून. यज्ञ ही काय संकल्पना काय आहे की सृष्टीतील पंचमहाभूत जे आहेत ह्यांच्यामधून ईश्वरत्वाचं दर्शन मिळतं. द कलेक्टिव्ह मीडिया वर्क्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपले जे टॉपिक्स असतात हे स्पिरिच्युअलिटी आणि ऑकल्ट रिलेटेड असतात आणि आज थोडासा डिफरंट टॉपिक आहे जो की रिलेटेड आहे अग्निहोत्रशी. सो अग्निहोत्र तुम्ही कसा केला पाहिजे, का केला पाहिजे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, तुम्ही बाहेर जाऊन करू शकता का, स्टुडंट्स करू शकता का, या रिलेटेड आपण खूप चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर पुरुषोत्तम महाराज राजिमवाले. सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टवर. आणि बऱ्याच लोकांना तुम्ही माहितीच आहात कारण की बऱ्याच लोकमत म्हणा किंवा असं काय म्हणा याच्यावर तुमचे व्हिडिओज खूप गाजलेले आहेत. पण तरी जे नवीन आत्ता लोक बघत आहेत त्यांना तुमची थोडीशी ओळख करून द्या. माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले. मी अक्कलकोटमधल्या बाळाप्पा मठ किंवा गुरु मंदिर आणि विश्व फाउंडेशन या संस्थेचा अध्यक्ष आहे. ओके. आणि जगभरामध्ये अग्निहोत्राचा प्रचार प्रसार ज्या संस्थेच्या मार्फत केला जातो आहे त्या संस्थेचा मी भाग आहे. आणि गजानन महाराज अक्कलकोट यांचा मी नातू आहे. पण त्या नात्याने मी गेल्या अनेक दशकांपासून अक्कलकोटमध्ये राहतो देखील आहे. माझं लहानपण सगळं मठात गेलं आणि त्यापासून आत्तापर्यंत सगळं काम संस्थेचं मी आता बघतोय पुढे. बघ, सो आजच्या आपण पॉडकास्टला सुरू करूयात. आपल्या आध्यात्मिक गप्पा आपण चालू करूयात. अग्निहोत्र रिलेटेड तर बोलूयातच, पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की अक्कलकोटचा थोडासा आम्हाला इतिहास सांगा. कारण की जसं स्वामींचं अस्तित्व मूळ स्थान हे आहे, तर मग अक्कलकोटच का? कारण बाकी खूप शहरं आहेत, गावं होती त्या काळी, पण अक्कलकोटला अशी काय पार्श्वभूमी आहे? अक्कलकोट हे अत्यंत प्राचीन गाव आहे आणि असं म्हटलं जातं, अशा पुराणांतरीचे उल्लेख सापडतात की आता एक महानगर होतं इथे, बरं का. आता जेव्हा कधी हे उत्खनन झालं, कधी समजा आता ते समजा सापडेलही अवशेष खाली इथे सापडतीलही, पण एक असं म्हटलं झालेलं आहे आणि असं अनेक जुन्या प्राचीन ग्रंथांमधून असं आलं की एक प्राचीन महानगर होतं. बरं. आणि त्याचं मूळ नाव विद्यानगर असं होतं. म्हणजे प्रज्ञापूर हे नाव त्याचं नंतर काळात आलेलं असावं. ओके. विद्यानगर हे काय त्या महानगराचं नाव होतं. आणि असं म्हटलं जातं त्या काळात की त्या शहराच्या मध्यभागातून जी गुप्त सरस्वती आहे त्याचा इथे प्रवाह होता. ओके. आणि एक मोठ्याच्या मोठं नदीचं पात्र गावाच्या मधून व्हायचं आणि दुतर्फा गाव होतं असं कुठेतरी वर्णन आहे. आता ते किती वर्ष जुनं असेल वर्णन मला त्याचं आता पिन पॉईंट सांगता येणार नाही, पण बरंच जुनं असावं. आणि मग नैसर्गिक आपत्ती, भूकंपासारखा काही, कारण हा सगळा भूकंपाचा प्रदेश आहे, असं त्यामध्ये कुठेतरी ते गाव जमिनीखाली गेला असावं असं काहीतरी एक त्याची आख्यायिका आहे. बरं. आणि ह्या गावाचं महत्त्व अशासाठी आहे की अक्कलकोट हे नाव देखील फारसी भाषेमध्ये विद्यानगरच होतं. म्हणजे अक्कलमध्ये विद्या, प्रज्ञा या संबंधितच आहे. कोटमध्ये त्यांच्याकडे शहर नगर, आपल्याकडे जसं म्हणतो आपण तसं. म्हणजे अक्कलकोट हे टेक्निकल नाव फक्त फारसी भाषेतलं आहे. बरं. पण मूळ त्याचा अर्थ तोच आहे. ओके. आणि ह्या गावाचे वैशिष्ट्य हे आहे की अक्कलकोटची जी भौगोलिक त्याची जी काही लोकेशन आहे ती 3 शक्ती केंद्रांच्या मध्यभागी आहोत आपण. म्हणजे एक तो त्रिकोण तयार होतो. पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर या 3 शक्तिपीठांच्या मध्ये त्रिकोणाच्या मध्ये
हे गाव येतं आहे. बर. आणि ह्या गावामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या भूमीमध्ये भगवान श्री दत्तात्रयांचा नेहमीच वावर राहिलेला आहे. बर. आणि ह्याच पवित्र भूमीमध्ये अनेक श्रेष्ठ अशा जे काही महात्मे झाले त्यांना इथं दीक्षा दिली गेलेली आहे. त्यामुळे विद्यानगरमध्ये इथं विद्येचं दीक्षा मिळते परमगुरूंकडनं, श्री भगवान दत्तात्रयांकडनं. म्हणून हे गाव महत्त्वाचं आहे. आणि ही भूमी अशा ऊर्जित या त्रिकोणामध्ये असल्यामुळे या तिन्ही केंद्रांची जी ऊर्जा आहे ती केंद्रीभूत ह्या ठिकाणी होते बर. अक्कलकोटमध्ये. त्यामुळे हे गाव महत्त्वाचं. त्यामुळेच या गावाला एक शक्तिपीठ जी आहे, एक अध्यात्मपीठ आहे, त्याचबरोबर धर्मपीठ आहे अक्कलकोट. ओके. कारण इथे अगदी संत महंत परमात्माला जे अगदी महात्मे म्हणून गेले, ज्यांना आदर्श आणि अवतारत्व दिलेलं आहे, त्या सगळ्या लोकांना अक्कलकोटमधून कधी ना कधी पास व्हावं लागलेलं आहे. बर. आणि इथे येऊन भगवानाचं दर्शन घ्यावं लागलेलं आहे. इथे त्यांच्याकडून दीक्षा त्यांना प्राप्त झालेली आहे. ओके. त्यामुळे अशी दीक्षाभूमी, पुण्यभूमी, धर्मभूमी अक्कलकोट आहे. अक्कलकोट आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणूनच हा आत्ताचा जे काही आपण उदय बघतोय हो, तो त्या पार्श्वभूमीवर सगळं चालू आहे. चालू असावं. ओके. आता आपण अक्कलकोटमध्ये आहोत आणि जसं तुम्ही सांगितलं की बाळप्पा महाराजांच्या रिलेटेड तुमचं आहे म्हणजे रिलेशन आहे. सो आम्हाला थोडंसं स्वामी महाराजांबद्दल सांगा आणि पूर्ण बाळप्पांबद्दल पण सांगा. अगदी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये जे काही कालावधीमध्ये राहिले असतील त्या काळाच्या आधी त्यांचं भ्रमण भारतभरात झालं असं म्हटलं जातं. आणि त्यातली एक आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. त्याचं वैशिष्ट्य हे असं आहे की भगवान दत्तात्रयांचा हे चौथे अवतार मानले जातात. आणि म्हणजे मानव देह धारण करून अक्कलकोट गावी प्रकट झाले आणि इथे वास्तव्य 2 दशकांपेक्षा जास्त इथे त्यांनी वास्तव्य केला. आणि या ऊर्जात भूमीमध्ये स्वतःच्या तपोबलाने ही जागा पुन्हा ऊर्जित केली अशी त्याची पार्श्वभूमी आहे. म्हणजे त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. आणि विशेषतः स्वामी समर्थ महाराजांचा राजीवमाली घराण्याचा खूप जुना संबंध आहे. अच्छा. कारण छत्तीसगडचं मूळचं आमचं घराणं आणि त्या घराण्यामधलं राजवंश होता आमचा. आणि ज्याला आधुनिक छत्तीसगड, रायपूर, राजिम ही जी गावं आहेत त्यांची राजधानी असायची. आणि त्यातले 80 गावांचा जो परगणा आहे तो सगळा आपल्या परिवाराचा, राजवंशाचा जो काही राज्यकारभार त्या भागात चालत असे. आणि तिथल्या एका वाड्यामध्ये जेव्हा राजीवमाली घराण्याचे मूळ पुरुष राहत असत तेव्हा तिथे स्वामींनी प्रगट होऊन आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्या घराण्याला तुमच्या घरामध्ये राजवंश होईल असा आशीर्वाद आधी दिला. नंतर पुन्हा प्रगट होऊन जेव्हा वाड्यावरती येऊन स्वप्नदृष्टांतामधनं गणपती दिलेला आहे हातामध्ये. ओके. तो गणपतीची मूर्ती आजही आहे. म्हणजे स्वप्नदृष्टांतामुळे गणपती त्या मातेच्या हाती दिला. त्या जाग्या जेव्हा झाल्या तेव्हा हातामध्ये मूळ गणपती होता. तो आजही आपल्याकडे पूजेमध्ये गणपतीची मूर्ती आहे. त्यामुळे स्वामींचा आणि आपल्या परिवाराचा इतिहास अक्कलकोटला त्यांच्या प्रगट होण्याच्या कमीत कमी 60-100 वर्ष आधीपासूनचा आहे. बापरे. आणि तो तसंच वाढत पुढे आलेला आहे. आणि मग अक्कलकोटला त्यांनी प्रगट होऊन इथे या ऊर्जाभूमी ही जी आहे धर्मभूमी अक्कलकोट ह्याला स्वतःच्या तपोबलाच्या शक्तीने पुन्हा ऊर्जित केलेलं आहे. ओके. आणि येणाऱ्या काळामध्ये इथून जे कार्य अपेक्षित आहे या भूमीतून त्याच्यासाठी त्याची पूर्वतयारी त्यांनी केलेली आहे. आणि भगवान दत्तात्रेयांचे अवतार स्वामी महाराज इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण भगवान दत्तात्रेय हे सगळ्या अवतारांचे गुरु आहेत, परमगुरू आहेत, आदिगुरू आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांनी नरदेह धारण करावा आणि अक्कलकोटसारख्या एखाद्या प्राचीन धर्मपीठावरती येऊन वास्तव्य करावं, इथे एक गुरुपीठ स्थापन करावं. हे जी शृंखला आहे ती महत्त्वाची आहे. आणि त्याच्याकडे मला वाटते आपल्याकडे आता लक्ष लोकांचं भेटण्याची गरज आहे. कारण आत्तापर्यंत स्वामींच्या त्यांची जी विभूतिमत्व आहे ते लोकांचा मांडण्याची गरज होती. आता पुढचा जो त्यांचा कार्याचा भाग आहे तो लोकांचा मांडण्याची गरज आहे. त्यामुळे आपण बाळप्पा महाराज जे म्हणालात, बाळप्पा महाराज हे स्वामींचे शिष्य. करेक्ट. आणि अनेक शिष्य स्वामींचे अनेक ठिकाणी अनेकांना त्यांनी आशीर्वाद दिले, अनेकांना त्यांनी वेगवेगळ्या कार्याच्यामध्ये प्रेरित केलं. पण बाळप्पा महाराजांना अक्कलकोटमध्ये राहायला सांगितलं आणि अक्कलकोटमध्ये राहून एक गुरुपीठ स्थापन करायला सांगितलं. आणि त्या गुरुपीठाच्या माध्यमातून यावत चंद्र दिवा करावं. म्हणजे जोपर्यंत आकाशात सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत अध्यात्माचा, धर्माचा तुला प्रचार करायचा आहे अशी त्यांना भूमिका दिलेली आहे. त्यामुळे तो प्रवास स्वामींच्या आगमनापासून सुरू झाला, जो बाळप्पा महाराजांच्या नियुक्तीपासून त्याची मुहूर्तमेढ झाली, तो आज खूप पुढे गेलेलं आहे काम ते. आणि बाळप्पा मठ, गुरुमंदिर, बाळप्पा महाराज, गंगाधर महाराज, त्यानंतर परमसद्गुरू गजानन महाराज या शृंखलेमधनं ह्या गुरुमंदिरच्या स्थानामधून आज धर्मकार्य जगभर प्रेरित झालेलं आहे. त्यामुळे स्वामींचा अक्कलकोट येणे, इथे वास्तव्य करणे, या जागी
असलेला प्राचीन संबंध त्यांचा हा खूप एक गुह्य विषय आहे सगळा. आणि तो समजून घेऊन त्याच्यावरती जर आकलन आपल्याला झालं, त्याच्यावरती आपण स्वाध्याय केला तर लक्षात येईल की ही जी घटनाक्रम आहे, ही शृंखला जी आहे, ही काही 100 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे श्रीपाद शिवल्लभांच्या अवतारात, नरसिंह सरस्वतींच्या अवतार काळात, या दोन्ही अवतार हे कलियुगातले अवतार आहेत. आणि इथं येऊन ह्या भूमीमध्ये वास्तव्य केल्यानंतर येणाऱ्या काही दिवसांमध्ये सतयुगाची सुरुवात करायची आहे. म्हणून स्वामी अक्कलकोटला आलेले की कलियुगात अंत करायचा आहे, सतयुगाची सुरुवात करायची आहे, ज्ञानाचा प्रकाश जगभर प्रसारित करायचा आहे, धर्मप्रचार जगभर व्हायला हवा आहे आणि आशिष प्राणिमात्रांचं कल्याण करायचं आहे. या भूमिकेने अक्कलकोटला आलेले आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांची जी काही आपण बेसिक स्टोरी ऐकतो की 300 वर्ष श्रीशैलममध्ये त्यांनी साधना केलेली आहे आणि त्यांच्या पायावरती मग त्या कुऱ्हाडीचे घाव लागलेले आहेत 2, आणि मग त्याच्यामध्ये वारुळातून ते प्रकट झालेले आहेत आणि मग पादभ्रमण करत भारतामधनं परिक्रमा केलेली आहे आणि अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन मग अक्कलकोटला येऊन विसावलेत. आणि मग अक्कलकोटमध्ये 2-1 दशक त्यांनी इथे निवास केला, अनेक भक्तांना दर्शनं दिली, अनेक लोकांना मार्गदर्शन केलं, एक बाळप्पा महाराजांसारखा एक पटशिष्य तयार केला, त्याला गुरुपीठ स्थापन करण्याला आज्ञा दिली, सगळ्या निजवस्तू त्यांना दिल्या. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोमध्ये जे काही निजवस्तू दिसतात, गळ्यात रुद्राक्ष, हातातली अंगठी, छाटी, जे काही त्यांच्या काही स्वतःच्या म्हणून जे काही वस्तू होत्या, पादुका, या मूळ त्यांना दिलेल्या आहेत. आणि एक गुरुपीठ स्थापन कर आणि इथून धर्मकार्य उभं कर, याची सुरुवात करून दिलेली आहे. त्यामुळे ही कथानक आपण जसं म्हणतो तसं हे खूप डिटेल्ड आहे, खूप सूक्ष्मपणे त्याचा समजून घेण्याची गरज आहे. आणि ते समजलं तर आज काय आपण करतोय लक्षात येतं. अशी त्याची बॅकग्राऊंड आहे. ओके. मला जस्ट तुम्हाला एक विचार असं वाटेल, कारण की आपला टॉपिक हा अग्निहोत्र रिलेटेड पण आहे. बरेच लोक असं म्हणतात की ते मिथ आहे की स्वामी महाराज जे होते हे अजिबात जप करत नव्हते किंवा ते कधीही काय म्हणतात अग्निकुंड किंवा असं यज्ञ वगैरे करायचे नाही. तर हे खरं आहे का हे मिथ्स आहे? बऱ्यापैकी मिथ आहे. कारण काय त्यांच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी ह्या मिथमधनं किंवा ज्या कपोलकल्पित म्हणतो आपण तशाच आहेत. कारण त्यांचं जीवन तसं रहस्यमय आहे फार, आणि अत्यंत गुह्य भाषेमध्ये किंवा अत्यंत सुप्त सांकेतिक भाषेमध्ये ते बोलत असायचे. त्यामुळे ज्यांना ते कळतं त्यांना तेच कळतं, ज्यांना ते नाही कळत त्यांना म्हणजे अगम्य वाटत राहतं. त्यामुळे मग आजही स्वामींविषयी जे काही आपण लक्षात घेतो, ऐकतो, ते बकरीमधनं जे काही नोंदी आलेल्या आहेत त्याच्यावरनं त्याचा आधार घेतो. किंवा त्यांच्या जीवनाविषयी जे कोण अनेक लोकांनी जे काही वर्णनं केली ती सापडतात. पण त्याच्यामध्ये वर्णन काय करतात की स्वामींनी अमुक चमत्कार केला, स्वामी तो चमत्कार केला. 20-21 वर्ष एखाद्या अक्कलकोटसारख्या खेडेगावात येऊन चमत्कार करायची काय गरज होती? खरं. म्हणजे त्या काळामध्ये मुंबईसारखं शहर होतं, दिल्लीसारखं शहर होतं, मोठी मोठी राजघराणी होती, चमत्कारच काय ते त्या ठिकाणी जाऊन केली असती ना. त्यामुळे एवढी मोठी विभूती 300 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर काही 100 वर्षांचा त्यांचा अभिमान होता असं म्हटलं जातं. बरं का. एवढी जेव्हा श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती असते ना, ती कुठेतरी एका गावामध्ये जाऊन 4 कुठल्या तरी लोकांसमोर छोटे मोठे जादूचे प्रयोग करत बसत नाही. बरं का. म्हणजे अध्यात्माचा जो गाभा ज्यांना कळतो ना त्यांना लक्षात येतं की अरे हे त्याच्यासाठी केलेलं नाही. अच्छा. बरं का. म्हणजे भगवान दत्तात्रयांसारखी श्रेष्ठ विभूती ज्यांनी भगवान श्री रामापासून भगवान कृष्णानं दीक्षा दिलेली आहे, बरं का, त्यांना अक्कलकोटला अवतार धारण करून इथे येऊन काहीतरी 4 लोकांना चमत्कार दाखवायची गरज आहे असं मला वाटत नाही. खरं. बरं का. म्हणजे अगदी लॉजिकली बघितलं तरी पटणार नाही. समजा म्हणजे मी असतो, तुम्ही असता, आपल्याकडे जर एवढी सिद्धी असते तर आपण अक्कलकोटला चमत्कार करत बसलो असतो का? नाही ना. म्हणजे काहीतरी या जागेचं महत्त्व आहे, काहीतरी एक लाक्षणिक काम उभं करायचं आहे आणि काहीतरी वैश्विक विश्वमानवाच्या कल्याणाचं काम उभं करायचं आहे, म्हणून अक्कलकोटी प्रकट झालेले आहेत. बरं का. त्यामुळे तो जो सैद्धांतिक भाग आहे ना तो लक्षातच घेतला नाही ना तर मग त्यांच्या फक्त काहीतरी हात लावला आणि तो उठून उभा राहिला असले काहीतरी कथानक सांगायला लागतात लोक. म्हणजे लिटरली स्वामी समर्थ हे नाव देखील त्यांनी स्वतःचं म्हणून सांगितलेलं नाही आहे. अच्छा. इथे आमच्याकडे परंपरा आहे स्वामी स्वामी म्हणण्याची, म्हणून लोक त्यांना स्वामी म्हणायला लागले. बरं का. कोणी त्यांना श्री म्हणायला लागलं, कोणी स्वामी म्हणायला लागलं, कोणी गुरु म्हणायला लागलं, कोणी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे त्यांचं नाव लोकोक्तीमधनं आलेलं आहे. बरं का. त्यांनी स्वतःचं नाव कधीच दाखवलं नाही. मी कोण आहे, मी कुठून आलो, याची अनेक त्यांनी अस्पष्टशी उत्तरं दिलेली आहेत. बरं का. कारण त्यांची ओळख मूळ काय होती, ती परमात्मा शक्तीचा अंश. बरं का. मानवी देह अवतारच. आणि एखादा ईश्वरी अवतार म्हणजे कृष्णासारखा एखादा ईश्वरी अवतार आहे. बरं का. मग आपण कृष्णाच्या जीवनामध्ये काय काढतो, ते दही अंडी खेळलं हे महत्त्वाचं आहे का महाभारत युद्ध केलं समजा ते महत्त्वाचं आहे? म्हणजे धर्मराज्य प्रस्थापित केलं ते महत्त्वाचं
का दांडिया खेळत होते हे महत्त्वाचं आहे. म्हणजे वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज व्हॉट ना. करेक्ट. बरं. त्यामुळे रियालिटी स्वामींच्या जीवनाची जी आहे ना ती अत्यंत वेगळी आहे. अत्यंत तपाचणी जीवन होतं त्यांचं. आणि सांकेतिक भाषेमध्ये त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. कित्येक वेळेला त्यांचा दिनक्रम जो असायचा इतका अगम्य असायचा, कारण ते ध्यानावस्थेत असायचे आणि डीप मेडिटेशनमधनं ते एखादी गोष्ट बोलत असायचे. त्यामुळे लोकांना ते सहजगम्य नसायचं त्यांचं काय मंतव्य आहे ते. पण त्यांचे जे जवळचे भक्त होते, जे अध्यात्मामध्ये खरोखरी काही उन्नती करून गेले होते, त्यांना आजही ते लक्षात येतं की अरे एवढी विभूती काय नक्की सांगायला बघतात आपल्याला ते. आणि राहिला भाग त्यांनी समजा अक्कलकोटमध्येच एका मंदिरामध्ये यज्ञ केल्याचा संदर्भ सापडतो की एका मंदिरामध्ये अवतार समाप्तीच्या काही काळ आधी त्यांनी एका त्या मंदिरातील शिवलिंगावरती गौऱ्या रचलेल्या आहेत. हो. आणि तिथे मग होम केल्याचं त्यांच्या तिथे लक्षात आहे की येणारा काळ हा अग्नि उपासनेचा काळ आहे. हे त्यांनी अवतार काळातच आपले स्पष्ट केलेलं आहे. आणि अक्कलकोटला ज्या दिवशी त्यांचे पहिल्यांदा आगमन झालं तेव्हा त्या चिलिमीतून अग्नी काढून दाखवले. हो 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 करेक्ट. बरं का. मग पाणी ओतून दाखवू शकले असते, फुंकर मारू शकले असते, दगड मारून दाखवू शकले असते. बरं का. पण अग्नीचं दर्शन का दिलेलं आहे, कारण तो अग्नी पुढे आता जगभरात जायचा आहे. आणि ज्या गुरुपीठावर तो अग्नी वैश्विक प्रचार व्हायचा आहे ते गुरुपीठ स्थापन करायला मी आलो आहे, ही ती पार्श्वभूमी आहे. त्यामुळे मी म्हणलं ना की होतं काय की धर्माच्या नावाने आत्ता सध्या काय विचार मांडला जातो ह्याचंच आपल्याला गणित कळत नाही. त्यामुळे मग त्यांच्या एखाद्या उच्च कोटीची जेव्हा विभूती आपल्यासमोर अचानक प्रगट होते ना, तेव्हा ते म्हणतात ना, एखादा कोणीतरी समजा एखादा मोठा देशाचा राष्ट्रपती समोर अचानक उभा राहिला तर काय मागाल, त्याची देखील तयारी असावी लागते. मग आपण काय मागणार नाही, माझं ते एक सर्टिफिकेट राहिलं तेवढं पास करून, असं काहीतरी छोटं मोठं मागून आपण गप्प बसू ना. त्यामुळे त्यांच्या कोटीची, त्यांच्या उच्च श्रेणीची जेव्हा एखादी विभूती, जे वैष्णवी अवतारांचे जे गुरु आहेत, ज्यांचे मंदिरं आणि आपण मानतोय, ज्यांच्या नावाने आज जगभरामधनं मंदिरांची निर्मिती कृष्णाच्या नावाने केली जाते, त्यांचे जे गुरु आहेत ते जेव्हा नरदेह धारण करून समोर उभे राहतात तेव्हा ते काय अक्कलकोटमधून पाणी आणि माती हलवून दाखवणार होते का? नाही. हो की नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी खूप चुकीचे गैरसमज पसरवले गेलेले आहेत. आणि त्याच्यामधून मग काहीतरी लोक कोणती टीका करू शकतं का तुम्ही सांगताना चुकीचं सांगितलं. बरोबर. पण चुकीचं सांगितल्यानंतर त्याच्यावरती कोण ना कोण प्रतिक्रिया देणारच. खरं. मूळ असं होतं का? मूळ अशी व्यवस्था नव्हती. अच्छा, त्यांची भाषा होती ती अत्यंत वेगळ्या पद्धतीची भाषा होती. बरं का. कारण तुम्हाला तुमच्या मायेतनं जागा करायचं आहे. तुम्ही ज्या काहीशे वर्षांच्या कलियुगामधनं तुम्ही अंधकारमय मायेत त्या जगत आलेला आहात, त्यातून तुम्हाला काढून प्रकाशात आणायचं आहे. तुम्हाला हलवावं तर लागेल की नाही. आपण मंदिरात गेल्यानंतर घंटा वाजवतो आधी. का घंटा वाजवतो? कारण आपलं सगळं जे लक्ष आहे त्या गर्भगृहाकडे केंद्रित व्हावं म्हणून बाह्य आवाज बंद करून आपण ती घंटा नाद करतो आणि मग आत जातो. बरं का. कुठल्याही मंदिरात तुम्ही बघा आधी घंटा लावलेली असते. आपल्याला वाटतं घंटा वाजवणे म्हणजे काय, आतल्या त्याला काय मी आलो सांगायसाठी नसतं. ते आपल्या मनाला सांगण्यासाठी आहे की तो नाद जो आहे, जो घंटेचा जो नाद येतो तो आपल्या मनाला केंद्रीभूत करतो, तो सेंट्रलाइज करतो आणि फोकस करतो की आता बाहेरचं जे काही जग आहे ते सोडा, माया बाहेर ठेवा. त्या उंबऱ्याच्या बाहेर माया ठेवा, आत आल्यानंतर परब्रह्माकडे बघा. असा तो फरक आहे. त्यामुळे स्वामींची बोलताना जर तुम्ही त्यांची वार्तालाप बघितले तर या पॉडकास्टवर सांगता येणार नाही अशी भाषा आहे ती. हो. बरं का. म्हणजे सांगितलं तर प्रॉब्ली गाईडलाईन्स मला स्ट्राईकच मिळणार नाही. त्यामुळे ते इथं सांगता येणार नाही अशी भाषा आहे ती. का? कारण एक तर ती ग्रामीण भागातली भाषा आहे. बरं का. कारण ते ग्रामीण भागात राहत होते. दुसरं म्हणजे तुम्हाला शॉक करायचं आहे. जर तुम्हाला अचानक जर वेळ विचार करायला लावलंच नाही तर तुम्ही त्याच मायेच्या पडद्याखाली पडून राहाल. बरं का. त्यामुळे त्यांच्या जीवनाकडे बघताना खूप गांभीर्याने बघायला पाहिजे, अभ्यासवृत्तीने बघायला पाहिजे. कुठल्या तरी 4-5 लीला त्यांनी केल्या, कोणाला तरी हात लावल्याने अचानक काहीतरी फुलं प्रकट झाली वगैरे, इतक्या छोट्या गोष्टींकडे बघू नये. तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून केले गेलेले काही उपक्रम असू शकतील. करेक्ट. बरं का. आजही आम्ही सांगतो की त्यांच्याकडनं तुम्हाला जर काही चमत्कार दिसला असेल तर केवळ तुमचं लक्ष केंद्रित करायचे म्हणून केलं गेलेलं असेल. मूळ सांगायचं काय आहे, ह्याची उपासना आहे. बरं का. जी उपासना रामाला दिली, जी कृष्णाला दिली, ती जगातल्या प्रत्येक व्यक्तीला द्या, हे सांगण्यासाठी अक्कलकोटला आलेलो आहे. हे सांगण्यासाठी इथं वास्तव्य केलं. हीच भूमी निवडली जी अवतारांना देखील इथं दीक्षा दिली गेली, तेच भूमीतून दिलं जावं. अच्छा. गुरुपीठ स्थापन करवलं, गुरु परंपरा उभी केली, शिष्य उपशिष्य उभे केले आणि विश्वभर त्याचा प्रचार केलेला आहे. वा. खरं. बरं का. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज अग्निहोत्र मिळतंय म्हणजे काय, जे रामालाच दीक्षा दिली भगवान दत्तात्रेयांनी, तीच तुम्हा आम्हाला आज स्वामींच्या प्रेरणेने मिळते. त्यामुळे विद्यानगर. ओके. बरं का. अक्कलकोट म्हणून विद्यानगर, कारण तुम्हा आम्हाला देखील इथं दीक्षा मिळणार आहे.
आज आपल्याला अवतार आणायची गरज नाही आहे. आज आपण सामान्य त्यांचे भक्त म्हणून जरी त्यांच्या चरणी आलो तरी त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला जीवनाचा उद्धार मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी ध्यान केलं का, त्यांनी यज्ञ केला का, हा ऐतिहासिक दाखले खूप आहेत. आणि ते सतत ध्यानावस्थेतच होते. खरे त्यांना डोळे मिळून कशाचं ध्यान करणार, स्वतःचं ध्यान करणार का, हे असा तो विषय. बट मी एक असंच वाचलं होतं की शेवटच्या काळात स्वामींनी जसं तुम्ही सांगितलं की अंगठी असेल किंवा त्यांच्या ज्या निजी वस्तू होत्या त्या बाळप्पा महाराजांना दिल्या आणि त्याच्यानंतर बाळप्पा महाराजांनी गादीचा काय म्हणतात अधिकारी असून सुद्धा ते कधी त्या गादीवर बसले नाहीत. ते नेहमी खाली त्यांच्या स्थानी जे स्वामींच्या सोबत ते असायचे तसेच ते बसलेले होतं. सो ह्या रिलेटेड तर तुम्हाला अजून गोष्टी माहिती असतील या कथा माहिती असतील या तुमच्या आजोबांनी मी सांगितल्या असतील त्या प्लीज आमच्यासोबत शेअर करा. म्हणजे खूप सुंदर विचारला प्रश्न तुम्ही. म्हणजे मी कालच आता दसऱ्याला आपल्याकडे इथं अनेक कार्यकर्ते येतात भारतभरातून, हां प्रचारक सगळे येतात. तेव्हा त्यांना सांगत होतो की गुरु मंदिरची स्वतःची अशी परंपरा आहे. आणि खूप ठिकाणी असते ना की आमचा परंपरा म्हणजे काहीतरी उत्सव वगैरे असतो. गुरु मंदिरची परंपरा तिथला उत्सव नाही आहे. गुरु मंदिरची परंपरा तिथली संस्कृती आहे. वा बरं का. जो विचार आहे जो स्वामींपासून सुरू झालेला आहे, बरं जो बाळप्पा महाराज शिकले स्वामींकडून, त्यांनी गंगाधर महाराजांना शिकवला, त्यांनी गजानन महाराजांना शिकवला आणि गजानन महाराजांनी विश्वभर शिकवला. बरं का. त्यामुळे अग्निहोत्र परिवार आज जर तुम्ही जगभरातले बघितलेत ना, त्यांच्यामध्ये कल्चरल सिमिलॅरिटी खूप आहे. ओके म्हणजे जर्मन असतील, फ्रेंच असतील, जॅपनीज असतील, अमेरिकन असतील, इंडियन असतील, आफ्रिकन असतील. पण तुम्ही त्यांच्या घरी जर गेलात तर तीच सांस्कृतिक ओळख मिळते जी गुरु मंदिरात तुम्हाला बघायला मिळेल. बरं का. जी स्वामींपासून वारसा हक्काने आम्हाला मिळाली, ओके जी काय आहे, जी गुरुभक्तीचा एक वारसा आहे, तो खूप कष्टाने आम्हाला मिळाला. बरं का. त्यानंतर दृढ इच्छाशक्ती असावी हा वारसा मिळाला. तपाचरणाचा एक वारसा मिळाला. बरं का. आणि सतत लोक कल्याणासाठी काम करावं असा एक वारसा मिळाला. म्हणजे आमच्यासाठी अग्निहोत्र करणं जेवढं महत्त्वाचं आहे तितकंच लोकांच्या कल्याणासाठी काम करणं महत्त्वाचं आहे. कारण दोन्ही आमच्यासाठी उपासनाच आहेत. बरं का. त्यामुळे दोन्ही आम्हाला विलग करताच येत नाहीत. आमच्यासाठी दोन्ही एकच भाग आहेत समजा. त्यामुळे ही संस्कृती कशी पुढे आली तर बाळप्पा महाराजांचा स्वामींच्या चरणी असलेली जी नितांत श्रद्धा होती त्यातून ती कुठेतरी डेव्हलप झाली असावी किंवा त्यातून ती बाहेर आल्यावी असावी असं वाटतं. एक साधा संदर्भ मी तुम्हाला सांगतो की असं एक म्हणायचे की बाळप्पा महाराज सतत स्वामींच्या चरणी बसून असायचे. हो आणि स्वामी जेव्हा संध्याकाळी विश्रांतीला जात असत तेव्हा ती स्वतःचं जी एक शेंडी असेल ती त्यांच्या पलंगाला बांधायचे आणि त्यांना हवा घालत असायचे. का शेंडी बांधायची पलंगाला तर डुलकी लागली तर त्या वेदने जाग यावी म्हणून. एकही क्षण गुरूंच्या सेवेपासून विलग होऊ नये आपण, इतकी ती कटाक्षाने त्यांनी गुरुभक्ती केलेली आहे. आणि म्हणून स्वामींनी त्यांना कुलदीपक म्हणून त्यांचा गौरव केला. आणि ज्या दिवशी पहिल्यांदा अक्कलकोटला आले त्याची पूर्वतयारी करून त्यांना अक्कलकोटला आणलेलं आहे आणि गाणगापूरला काही दिवस निवास करण्यास सांगितलेलं आहे. आणि खूप एका समृद्ध घरातून ते आलेले आहेत. बघा. म्हणजे त्यांचा खूप एक व्यवसाय आणि सगळं व्यवस्थित चालू असताना सगळं सर्वसंग परित्याग करून सोडून आलेले आहेत. बोलवलं आहे गुरूंनी म्हणून आणि स्वप्नदृष्टांतच बोलवलेलं आहे. आणि अनेक दिवस गाणगापुरी मुक्काम करायला लावला आणि म्हणतो इथं काय शोधतोस, मी तर तुझी वाट बघतो अक्कलकोटला ये म्हणून. अच्छा मग अक्कलकोटला आलेले आहेत बाळप्पा महाराज, पायी आलेले आहेत. बघा. आणि बघता क्षणी स्वामींनी उद्गार केले की आमचा कुलदीपक आला आहे म्हणून. वा बरं का. का कारण त्यांना माहिती आहे की ह्याची भक्ती श्रद्धा कुठल्या पद्धतीची आहे. आणि आजीवन त्यांनी स्वामींच्या समाधीनंतर भोजन ग्रहण केलं नाही, कधी जेवले नाहीत. बरं का. ज्या दिवशी स्वामींची समाधी झाली तेव्हा त्यांनी आत्मत्याग करायचं ठरवलं होतं की गुरूंच्या शिवाय जीवन असंही आहे म्हणून. मग स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे स्वामींनी की बाबा आत्मत्याग करण्यासाठी नाही, धर्मकार्य करण्यासाठी तुझी नियुक्ती केलेली आहे म्हणून. तर मी तुझ्या बरोबरच आहे, काळजी करू नकोस. तर ही जी वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे बाळप्पा महाराजांना स्वप्नामध्ये सांगितलं आहे स्वामींनी. ओके. काय महाराजांच्या अवतार काळात कधीच म्हणलेले नाही आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, धर्मपीठ स्थापन कर, मी सदैव तुझ्या बरोबर आहे आणि मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. या भूमिकेमध्ये कार्य पुढे चालू ठेव म्हणून. आणि त्या भूमिकेमध्ये बाळप्पा महाराजांनी भारत भ्रमण केलं. गुजरातपासून अगदी पश्चिम बंगालपर्यंत प्रवास केलेला आहे. आणि अनेक ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी जी मठं आज स्वामींची स्थापन झालेली आहे ती बाळप्पा महाराजांनी स्थापन केलेली मठ आहेत सगळी. आणि त्याच्यानंतर मग गंगाधर महाराजांनी हाच वारसा पुढे चालू ठेवला. जेव्हा त्यांची देखील तिथे गुरुपीठावर स्थापना झाली त्या दिवसापासून त्यांनी देखील अन्नत्याग केलेला आहे.
ओके. आणि मूठभर शेंगा आणि एवढेसे द्राक्ष असे खाऊन दोघांनी आजीवन आपलं तपाचरण केलेलं आहे. अच्छा. आणि जल आणि शेंगा एवढंच त्यांचा आहार असायचा. कधी पोळी भाजी काही कधी कधी ग्रहण केलेलं नाही. सतत 18 तास ध्यानावस्थेत असायचे. आणि जेव्हा कधी मग प्रवास असायचा तेव्हा मग जे ठिकठिकाणी जाऊन प्रवचनं देणे, मठ स्थापन करणे, भक्तांना मार्गदर्शन करणे असं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. मग ती जी काही शृंखला मिळाली ना, तो वारसा हक्काने मग महाराजांना मिळाला, गजानन महाराजांना. किंवा हीच परंपरा, हीच इच्छा, त्याच पद्धतीने काम करणे आहे. गुरूंच्या अगदी म्हणजे इतका कटाक्ष आहे सांगतो मी तुम्हाला, की गुरूंसारखे वस्त्र देखील आपण घालता कामा नाही. बरं का. म्हणजे अमुक काठाचा समजा जर धोतर समजा गुरु घालत असतील तर तो आपण कधी घालायचा नाही परत. बरं का. त्यानंतर चुकूनही गुरूंचा अनादर उच्चार कधी मनात देखील येत्या कामा नये. त्यानंतर त्यांच्यापासून उच्चासना बसण्याचा प्रश्नच येत नाही. बरं का. आणि संपूर्ण जीवन जे आहे हे केवळ आणि केवळ गुरुभक्तीवरतीच समर्पित आहे. आणि हा एक कल्चरल इथॉस म्हणून मी म्हणतो ना, आज अग्निहोत्र परिवारामध्ये बघायला मिळतो. आणि जगभरातनं कुठेही जरी बघितलं ना तर त्यांना ते आत्ता कळत नसेल आपण असं का अचानक वागायला लागलं आहे. पण तो एक कल्चरल ट्रेडिशन स्वामींपासून सुरू झाली, जी बाळप्पा महाराजांपासून आज जगभरात गेलं परिवारात. त्यामुळे आपण म्हणलं तसं त्यांच्याविषयी खरं सांगायला एक वेगळा पॉडकास्ट लागेल. हो, तर आपण नक्की करूया. हां, कारण त्यांचा वक्तशीरपणा, गंगाधर महाराज होते, त्यांचा वक्तशीरपणा एवढा होता की लोक घड्याळ त्यांच्या डेली रुटीनवर सेट करायचे. 9 वाजता बरोबर ते 3री पायरी उतरून मठातून खाली येणार. मग 9 म्हणजे त्यांनी बाहेर आले म्हणजे 9 वाजले असतील, अरे माझं घड्याळ पुढे गेलं वाटतं. इतका त्यांचा कटाक्ष होता पंक्च्युअलिटी आणि या सगळ्या डिसिप्लिनचा. ओके. त्यामुळे मग कठोर तपाचरण, सतत गुरुभक्तीसाठी समर्पित जीवन आणि धर्मप्रचार व लोककल्याण हा एक ध्यास ह्या गुरुपीठाचं हे मला वाटतं वैशिष्ट्य आहे. ओके. तुम्ही उल्लेख केला गजानन महाराजांबद्दल. तर गजानन महाराजांचं आम्ही ज्यावेळी आपल्या गुरुमंदिरात गेलो होतो तर तिथे आम्हाला एक संगम बघायला मिळाला, ज्याच्यामध्ये जैन एक परंपरा आहे, बौद्ध परंपरा आहे आणि आपली सनातन परंपरा. तर याविषयी आम्हाला थोडं सांगा आणि ओव्हरऑल महाराजांविषयी पण. अगदी महाराजांचं कसं होतं, महाराजांचा विचार हा कुठल्याही धर्ममताला आदर देऊनच सुरू व्हायचा. बरं का. कारण या सगळ्या धर्ममतांची जी मूल तत्त्वं आहेत ती समान आहेत असं महाराज म्हणायचे. बरं का. त्यामुळे जैन परंपरा असतील, बौद्ध परंपरा असतील, शीख परंपरा असतील, बरं का, किंबहुना इवन ख्रिश्चन आणि इस्लामिक परंपरा असतील, या सगळ्यांना सन्मानच द्यावा असं महाराजांनी आम्हाला नेहमी शिकवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही गुरुमंदिरात गेल्यानंतर आजही जर कधी आपण गेला तर बौद्ध स्तूप आहे आतमध्ये. म्हणजे भगवान बुद्धांचं तिथं जे काही परंपरेनुसार स्तूप बांधावं तसं तिथं त्यांनी विराजमान केलेलं आहे. त्यानंतर इकडे संगमरवरामध्ये भगवान महावीरांचं तिथे प्रतिष्ठापना केलेली आहे. कारण या दोघांनाही 3-4 परंपरा ज्या या भारतीय परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा ह्या गुरुपरंपरांमधून सुरू झालेल्या आहेत. ओके. बरं का. त्यामुळे जशी अक्कलकोटची ही गुरुपरंपरा आहे तशीच जैन परंपरेमध्ये तीर्थंकरांची परंपरा आहे. बौद्धावतारामध्ये त्यांची गुरुपरंपरा आहे. बरं का. धर्मप्रचाराची त्यांची परंपरा राहिलेली आहे. शीख जो काही धर्म आहे ते देखील गुरुभक्तीमध्ये त्यांच्या अत्यंत कठोर त्यांच्यामध्ये तपाचरण त्यांनी केलेलं आहे आणि अत्यंत गुरुनिष्ठ अशी ती एक सगळी परंपरा आहे. त्यामुळे सगळ्यांचा आदर करावा, सगळ्यांचा सन्मान केला जावा आणि सगळ्यांकडनं काही ना काही शिकावं आपण, अशी त्यांची पार्श्वभूमी असायची आम्हाला. आणि म्हणजे या कोणाचाही एकेरी उल्लेख त्यांना चालत नसायचा. आणि कधीही कुणाचा द्वेष केलेला त्यांना चालत नसायचा. की आपल्याकडे सहज आजकाल म्हणताना आपण म्हणतो अमुक तमुक समाजाचा किंवा अमुक तमुक, तसं महाराजांकडे कधीच चाललं नसायचं. ते म्हणायचे की सबभूमी गोपाल की हे जर खरं असेल, वसुदैव कुटुंबकम खरंच मानत असाल तर मतमतांतर असू शकतात, द्वेष असता कामा नये. बरं का. तुम्ही द्वेष करू नका. मताधिक्य असू शकतं, मतं तुमची भिन्न असू शकतात, तुमचं एका विषयामध्ये अगदी टोकाची भूमिका असू शकते, पण द्वेष कधी असता कामा नये. कारण शेवटी सगळेही आपण त्या एका परमेश्वराची लेकरामध्ये विसरता कामा नये. आणि ते जर विसर पडला तर तुम्ही तुमच्या मूळ भूमिकेलाच छेद दिलात. करेक्ट. बरं का. आणि त्या सगळ्या परंपरा ईश्वर नियोजित आहेत. त्या ईश्वराने वेगवेगळ्या देशकालामध्ये त्या समाजाच्या कल्याणासाठी दिल्या गेलेल्या आहेत. तसं आज अक्कलकोटमध्ये आपण समजा स्वामींची परंपरा म्हणत असू, शिर्डीमध्ये देखील ईश्वरी अवतार आहे.
बाबांचं देखील तिथे अस्तित्व आहे. शेगावला गेलात तर तिथे गजानन महाराजांचं पवित्र अस्तित्व आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या काही विभूती आहे त्या सगळ्यांना सन्मान केला जावा आणि प्रत्येकाकडनं काही ना काही शिकावं आपण. आणि या सगळ्यांमध्ये आता मात्र मग गुरूंची आज्ञा जर असेल की बाबा आता धर्मप्रचार व्हावा अशी अपेक्षा असेल तर संघटित तरी करा सगळ्यांना. हां बरं, खरं आहे. विसर पडला असेल, आपलं एकामेकाचं नातं आहे, बंधुत्वाचं नातं आहे, खूप दिवस एकमेकाला भेटलो नाही आपण, त्यामुळे विसर पडला आहे आपण एकमेकात कोण आहोत त्याला नाही ना लक्षात. तुम्हाला लक्षात आहे ना, सांगा ना, आठवण करून द्या ना. वा की अरे बाबा आपण एकाच परिवारातले आहोत सगळे, खरे वेगवेगळ्या भूमिकांमधून जगतोय, वेगवेगळी नावं लावतोय, वेगवेगळ्या वेशभूषा कालांतराने आपण करतोय. आपल्या काही पद्धती बदलल्या असतील पण 99% मानवी पद्धती एकच आहेत. परिवाराची पद्धत सगळ्यांसारखी, हो प्रेम सगळे एकमेकावर सारखंच करतात. बरं का, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही भिन्नता बघू नका, हां असा त्यांचा तो एक टीचिंग देश होता. आणि ऑन द कॉन्ट्ररी मी सांगतो तुम्हाला, मी एक मध्ये एक पुस्तक वाचत होतो त्यांच्या जीवनावरती लिहिलेलं. तर त्यांनी अनेक समाजातील लोकांना वेगवेगळ्या धर्ममतं जी आहेत ही त्यांना एकत्रित करून सन्मान करून त्यांना नेहमीच गुरुमंदिरामध्ये स्वागत केलेलं आहे. ओके बरं का, त्यामुळे गुरुमंदिर ही जागा जी अशी होती की जिथे सगळ्या गावातील वेगवेगळ्या समाजांना आपलं वाटायचं, आजही वाटतं. अच्छा अच्छा बरं का, आजही असं वाटत नाही. गुरुमंदिराविषयी तुम्ही आजही जर गावात कधी गेलात तर त्यांना विचारलं तर ते म्हणतील हां आपण हमाराही आहे म्हणून. हां मग ते कुठल्या तरी धर्माच्या कुठल्या तरी गुरुच्या परंपरेचं जागा असं कोणीच म्हणणार नाही. काही नाही. शिवपुरीविषयी जरी तुम्ही ऐकायला गेलात गावामध्ये, तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना विचारलं, नाही आमचीच आहे म्हणतात शिवपुरी. हां बरं कारण त्यांना आपुलकी वाटते, आपलेपणा वाटतो, आपलं घर आहे, आपली काहीतरी त्याच्यामध्ये प्रेमाची ओळख आहे, असं कुठेतरी तो एक विचार आहे. आणि त्याला घेऊनच आजपर्यंत आम्ही शिकलो. आणि जगभरात जेव्हा अग्नताचा प्रचार करतो तेव्हा वेगवेगळ्या कल्चर्सना आपण जाऊन भेटतो. अगदी दक्षिण अमेरिकेमधल्या जे काही ट्रायबल कल्चर्स आहेत तिथून ते अगदी अमेरिकेतल्या अगदी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ते चायनापासून अगदी आफ्रिकेपर्यंत एकदम बघितलं. या सगळ्या ठिकाणी आमचे प्रचारक गेलेले आहेत आजपर्यंत आणि सगळ्या ठिकाणून आज अग्निहोत्राचा प्रचार चालू आहे. त्यामुळे ग्लोबल मेल्टिंग पॉट आहे. सगळ्या कल्चर्स, सगळ्या ट्रेडिशन्स, सगळ्या थॉट प्रोसेसेस एक कमिंग टुगेदर आहे. आणि तुम्हाला खरं सांगेन, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मठामध्ये आम्ही जेव्हा राहायचो तेव्हा म्हणजे वी नेवर हॅड कॉन्स्टंट फ्रेंड्स. ओके कारण फ्लिटिंग एवढे लोक यायचे रोज की रोजच नवे कोणतरी लोक आपले मित्र होत होते. मग आज अमेरिकन लोक आले, उद्या चायनीज लोक आले, उद्या खाली अगदी कोणी दक्षिण भारतातून कोणी आलं आहे, उद्या अगदी UP मधनं कोणी लोक आलेले आहेत, उद्या अगदी कोणी आफ्रिकनच लोक आले, मग बरं जॅपनीज, इतके ते कल्चर्स रोज तिथे येऊन भेटायचे. त्या काळी 80-90च्या दशकांमधनं आधी येतातच म्हणा. हो पण लहान असताना मला अगदी स्पष्ट आठवत आहे की एक माझा मित्र आहे तो अमेरिकन आहे, एक माझा मित्र आहे तो कुठेतरी आज, आणि हे सगळे भारतीय नाही आहेत, तिथून आलेली अग्निहोत्र प्रचारकांची मुलं असायची सगळी. त्यामुळे ग्लोबल एक मेल्टिंग पॉटसारखं कल्चर होतं गुरुमंदिरात आणि फारच सुंदर वातावरण होतं, आजही आहे. पण त्या काळात तर ते फारच अनोखं वाटायचं. ओके कारण अक्कलकोट तसं काही फार मोठं शहर नाही आहे, छोटं गाव आहे फार. आणि गुरुमंदिर हा एक हब झाला होता. अच्छा की जिथे सगळे विचार येत आहेत, एकत्र येत आहेत. कोणी आम्ही तिथं क्रिसमस पण करायचे, अच्छा मग तिथं दिवाळी पण करायचे, मग तिथं न्यू इयर पण. सो इट वॉज टू बी लाईक वसुदैव कुटुंबकम. ट्रुली इन इट्स ट्रू सेन्स. ओके त्यामुळे दॅट इज पार्ट ऑफ आवर होल बिलीफ सिस्टम. वा वा. त्याच्यानंतर इथे म्हणजे शिवपुरीमध्ये आम्हाला भगवान परशुरामांची मूर्ती दिसली, तर त्याचा आणि महाराजांचं काय कनेक्शन होतं? भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार, चिरंजीव अवतार आहे. चिरंजीव अवतार. आणि त्यांना भगवान दत्तात्रेयांनी दीक्षा दिलेली आहे. आणि मग त्यांना भगवान दत्तात्रेयांनी आज्ञा केलेली आहे की इथून येणाऱ्या प्रत्येक वैष्णवी अवताराला तुम्ही दीक्षा द्यायची आहे म्हणून. बरं का, म्हणजे भगवान श्रीरामाचा जो काही संदर्भ आहे की सीता स्वयंवर चालू आहे आणि तो धनुष्य उचलून तिला त्यांच्या लावायला मोडलेला आहे, तो भगवान परशुराम तिथे प्रकट झालेले आहेत. बरं का, तो त्यांना तिथं दीक्षा देण्यासाठी प्रकट झाले होते की बाबा भगवान दत्तात्रेयांचा आज्ञा आहे मला की जशी मला दीक्षा त्यांच्या कृपेने मिळाली तशी तुम्हाला मिळावी अशी अपेक्षा आहे. आणि तुमच्या हातून एक आता विश्वविक्रमी कार्य व्हायचं आहे म्हणून तुम्हाला दीक्षा द्यायला आलो आहे. तशीच दुसरी त्यांची जे प्रगट होतात किंवा भगवान कृष्णाला दीक्षा दिलेली आहे. इथे साताऱ्याजवळ माहुली संगम नावाचे स्थान आहे. हो बरं का, तिथे भगवान परशुरामांचं मंदिर आहे, अति प्राचीन मंदिर आहे. आणि तिथं एक वडाचं झाड आहे, त्याच्या खाली भगवान कृष्णाला दीक्षा दिलेली आहे, ज्याच्यामुळे मग अख्खं महाभारत त्यांना घडवता आलं पुढं, ज्याच्या तपोबलावरती. त्यामुळे भगवान परशुरामांचा हा जो चिरंजीव अवतार आहे
हा भगवान दत्तात्रेयांद्वारा दीक्षित असल्यामुळे त्यांना पुढच्या येणाऱ्या अवतारांना दीक्षा देणे असं त्यांचं अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक संत महंतांना देखील दीक्षा दिली गेलेली आहे. ओके. बरं का. आणि त्यामुळे त्याच शृंखलेमध्ये महाराजांना गुरुमंदिरामध्ये भगवानांनी प्रगट होऊन दीक्षा दिली होती बर. की बाबा हे मूळ दत्तपीठ इथे आणि तुम्ही आता या दत्तपीठावरती उत्तराधिकारी म्हणून तुमची नेमणूक झालेली आहे. आणि भगवानांचे म्हणजे परमगुरूंची आदिगुरू त्यांना म्हणायचे श्रीगुरू समजा, श्रीगुरूंची अशी आज्ञा आहे की तुम्हाला दीक्षा दिली जावी आणि तुमच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित असलेलं धर्मकार्य जागतिक व्हावं. बर बर. त्याच्यासाठी म्हणून मग अक्कल गुरुमंदिरात प्रगट झालेले आहेत आणि प्रगट होऊन मानव रूपामध्ये त्यांना दीक्षा महाराजांना त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांना आज्ञा दिलेली आहे की आता श्रीगुरूंची आज्ञा आहे की म्हणजे सांप्रत धर्माची ही अवस्था आहे. मग त्यांना दर्शन दिलेलं आहे की 4 अगदी मरणासन्न श्वान म्हणजे कुत्रे 4 आहेत. भगवान दत्तात्रयांच्या मागे असे 4 कुत्रे उभे असतात. ते 4 श्वान दाखवलेले त्यांना अत्यंत ते असे दीन झालेले आहेत, अगदी मरणासन्न झालेले आहेत की मानवाच्या आयुष्याची धर्माची ही अवस्था आहे आत्ता. कारण तो काळ द्वितीय महायुद्धाचा काळ आहे. विश्वभरामधला हाहाकार चालू आहे. अत्यंत हिंस्त्र घटनाक्रम घडतो आहे आणि त्या सगळ्या 1944च्या त्या सप्टेंबरमध्ये त्यांनी हे दर्शन दिलेलं आहे महाराजांना. ओके. तुमच्याकडं हा जो ही अवस्था आत्ता पृथ्वीच्या सगळ्या धर्माची आहे आणि तुमच्याकडं अपेक्षा आहे की याचं पुनर्जीवन व्हावं म्हणून. बर बर. आणि मग महाराजांनी गुरुमंदिरामध्ये भगवान परशुरामांच्या चरणावरती उदक सोडून प्रतिज्ञा केलेली आहे आम्ही श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन म्हणून. आणि मग ती जी शृंखला भगवान दत्तात्रय, श्री स्वामी समर्थ महाराज, भगवान परशुराम आणि मग महाराज ही जी शृंखला आहे ही या गाव अक्कलकोट, विद्यानगर हे सगळे जुने ही सगळी विभूती त्यांनी एकत्र यावं, गुरुपीठ स्थापन व्हावं आणि त्यांनी इथून मग जे कार्य जावं आहे त्याच्यासाठी हे आज जगभर गेलेलं आहे की आमच्या प्रयत्नाने गेलेलं नाही आहे. ही ईश्वरी कृपा आहे, गुरु आशीर्वाद आहे म्हणून गेलेलं आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचा आणि भगवान परशुरामांचा गुरुशिष्य संबंध आहे. अच्छा. आणि मग गजानन महाराजांचा आणि भगवानांचा पण गुरुशिष्य संबंध आहे. अच्छा. त्यामुळे म्हणून तुम्ही म्हणालात की प्री प्लॅन्ड सगळं प्री प्लॅन्ड आहे. आणि हे अनेक शताब्द्यांपासून हे वर्णन केलेलं आहे की अशा प्रकारचा एक विभूती जन्मास येईल म्हणून. आणि या सगळ्या स्वामींनी देखील म्हणलेलं आहे की हा कस्तुरी आहे म्हणून हे सगळं खटाटोप आहे म्हणून. म्हणजे गजानन महाराजांची म्हणलेलं आहे स्वामींनी की यांच्यासाठी म्हणून काम केलेलं आहे म्हणून. यांनी यावं त्याच्यासाठी अक्कलकोटला आलो, हे गुरुपीठ स्थापन केलं, तुमची सगळ्यांची नियुक्ती केली. का? कारण ह्यांनी जन्म घेऊन इथे येऊन धर्मप्रचार करायचा आहे, त्याची पूर्वतयारी आपण केली नाही आहे म्हणून. त्याच्यासाठी खूप छान वाक्य म्हणतात ते म्हणतात जेव्हा आम्ही सूर्याकडे बोट दाखवत असतो ना तेव्हा सूर्याकडे बघा, बोटाकडे बघू नका म्हणून. वा. बरं काय. स्वामी काय म्हणतात की आमचं विभूतिमत्व सिद्ध करायला आलो नव्हतो, ते गुरुपीठ स्थापन करायला आलो होतो, ही प्राचीन भूमी बलाने सिद्ध करायला आलो होतो. का? कारण आमचा जो हे आहे नियोग यायचा आहे त्याच्या माध्यमातून जागतिक व्हायचं हे कार्य. म्हणून अक्कलकोट, स्वामी समर्थ, गजानन महाराज ही सगळं कनेक्शन आहे. महाराज आत्ता आपण जिथे आहोत याचं नाव आहे शिवपुरी आणि शिवपुरीला पण एक इतिहास आहे. त्याच्यामध्ये आम्ही मगाशी इथला टूर घेत होतो तर तिथे असं सांगण्यात आलं की काहीतरी 100 काशी 1 शिवपुरी. तर हे प्लीज आम्हाला थोडं एक्सप्लेन पाहिजे. आपण इतक्या वेळा जेव्हा लक्षात घेतलं की स्वामींच्या आगमनानंतर जेव्हा बाळप्पा महाराजांना गुरुपीठ स्थापन करण्यास सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी गुरुमंदिर नावाची जी जागा आहे ती अक्कलकोट गावाच्या मध्ये त्यांनी प्रस्थापित केलेली आहे. आणि ती देखील अत्यंत महत्त्वाची जागा आहे कारण तिथे खूप ऐतिहासिक सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्या जागी. आणि म्हणजे बाळप्पा महाराजांची समाधी तिथे आहे, गंगाधर महाराजांची समाधी त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर महाराजांनी प्रतिज्ञा तिथे घेतलेली आहे श्रुतींच्या पुनरुज्जीवनाची. अग्निहोत्राचं प्रकटीकरण तिथंच पहिल्यांदा झालेलं आहे. त्यामुळे गुरुमंदिर ही खूप महत्त्वाची जागा आहे. आणि गजानन महाराज स्वतः गुरुमंदिरात 40 वर्ष राहिलेले आहेत. पण जेव्हा कार्य खूप वाढायला लागलं आणि कार्यविस्तारासाठी जागा जी अपूर्ण पडायला लागली तेव्हा गावाच्या बाहेर एखादी आपली वास्तू असावी जी मोठी असेल अशी एक भूमिका घेऊन ही जागा इथं मूव्ह झालेली आहेत. त्याच्या आधी शिवपुरीला शिवपुरी का म्हटलं गेलं तर त्यांचे जे गजानन महाराजांचे जे वडील होते ते शिवयोगी होते. बरं का. म्हणजे नादब्रह्माचे प्रवर्तक होते आणि स्वतः शिवयोगी होते. त्यांची संजीवन समाधी शिवपुरीमध्ये आहे. ओके. आणि ते सतत शिवयोगामध्ये रममाण असायचे. त्यांची म्हणजे
शिवानंद स्वामी त्यांचं नाव, यांची संजीवन समाधी इथे पहिल्यांदा प्रस्थापित करण्यात आली 1954 साली. बरं. आणि मग परमसद्गुरूंच्या 50व्या जन्मदिवसासाठी म्हणून एखादा कार्यक्रम व्हावा अशी सगळ्या भक्तांची अपेक्षा होती. मग काय करावं? मग त्यांनी सुचवलं की जो मूळ वेदाधारित यज्ञव्यवस्था जी होती त्याचं पुनरुज्जीवन आपल्याला करायसाठी म्हणून आता पहिल्यांदा एक महासौम्याग नावाचा यज्ञ आपण इथे करूया म्हणून. अच्छा. आणि तो कसा असावा? जो मूळ वेदांना अपेक्षित असलेला असावा, मूळ सिद्धांतांवरती आधारित असावा. त्यामुळे कुठल्या प्रकारची हिंसा केली जाऊ नये. म्हणजे जे काही बळी देण्याची परंपरा आहे ती मूळ वैदिक नाही आहे. बरं. बघा, त्याला कुठलाही वेदाधार नाही आहे, त्याला कुठलाही ग्रंथाधार नाही आहे. कुठल्या तरी मूक जनावराचा जीव घेतल्याने कुठेतरी देवता प्रसन्न होईल ही भूमिकाच वेदांना मान्य नाही आहे. बघा, ती हिंसाच आहे आणि ती तुमच्या कर्मामध्ये प्रारब्धामध्ये नकारात्मकच त्याच्यामधनं घटना घडणार आहेत. त्या जीवाचा जो काही तळमळाट आहे तुम्हाला लागणार आहे आणि त्यातनं हानी होणार आहे, हे लक्षात आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे महाराजांची अशी एक इच्छा होती की जे मूळ धर्माचं आपण प्रकटीकरण अक्कलकोटमधनं झालेलं आहे तर मूळ सिद्धांतांवर आधारित जी उपासना होती त्याचं प्रत्यक्ष एकदा इथे अक्कलकोटमध्ये व्हावं म्हणून. त्यामुळे 2500 वर्षानंतर पहिल्यांदा त्यांनी शुद्ध सात्विक सोम्याग इथे अक्कलकोटमध्ये आयोजित केला. त्याची जागा शिवपुरी आहे. अच्छा. बरं का. आणि त्या सोमयागाच्या 6 दिवसाचा कार्यक्रम असतो तो. त्या 6 दिवसाच्या कार्यक्रमाच्या मध्ये भगवान शिवांनी इथे दर्शन दिलेलं आहे. बरं. इथं मानवरूपात ते प्रकट झालेले आहेत आणि त्यांनी स्वतःची ओळख करून दिलेली की आम्ही काशी से आए हैं म्हणून. अच्छा. की आम्ही काशीवरून आलेलो आहे. क्या हमारे लिए यहाँ कोई स्थान है क्या म्हणून. बरं का. त्यामुळे त्यांनी असं एक सांकेतिक भाषेत असं सांगितलं की आम्ही काशीतून आलो म्हणजे आम्ही काशी विश्वेश्वर भगवान शिव आहोत आणि आम्हाला इथे स्थान हवं आहे या पुण्यभूमीमध्ये. त्यामुळे मग एकतर शिवानंद स्वामींच्या समाधीमुळे आणि नंतर भगवान श्री शिवांच्या इथे असलेल्या अस्तित्वामुळे या जागेला शिवपुरी हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे आणि जगभरामधनं आज या जागेची ख्याती आहे. आणि अनेक भक्तांना इथं आल्यानंतर वेगवेगळे आध्यात्मिक अनुभव इथे या पवित्र भूमीत त्यांना येत असतात. आणि इथली जी आपण म्हणाला तसं हे जी काही इथली जी मंदिरांची जी काही रचना केली गेली नाही ना, ही 6 वेगवेगळी स्थळं आहेत इथे. काय ही 6 वेगवेगळी स्थळं षटचक्रांचं स्वरूप आहे ते. बरं. ते षटचक्रांची मंडलं ज्या आकाराची आहेत त्या आकाराच्या इमारती आहेत ह्या. बरं. सगळ्या आणि मूलाधारापासून सुरू होऊन ते अगदी 6व्या चक्रापर्यंत ते इथे आपण चक्र आजन्या चक्रापर्यंत इथं असतात त्यांचं आपल्याला अस्तित्व दिसतंय. आणि त्याच्या मंडलांचा जो आकार आहे त्या आकारावर त्याचं जॉमेट्रिकल त्याचं शेप झालेलं आहे. बरं. इवन आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या जी काही षटचक्रांची रचना आहे त्याचं डिस्टन्सेस जे आहेत ते देखील इथं मेजर करून त्याची रचना मंदिरांची तशी केली गेलेली आहे. ओके. बरं का. त्यामुळे मूलाधार हा भगवान शिवांचं मंदिर आहे. हो. त्यानंतर शक्ती स्वरूप देवीचं मंदिर आहे. त्यानंतर उपासना स्वरूप यज्ञाचं मंदिर आहे. त्यानंतर ऊर्जा स्वरूप यज्ञस्तंभाचं आहे. गुरु स्वरूपामध्ये भगवान परशुरामांचं मंदिर आहे आणि गोसमाधी स्वरूपामधनं सगळ्या जीवांचं तिथे अस्तित्व दाखवलेलं आहे. अशा ते 6 वेगवेगळी स्थळं आहेत. असं म्हटलं आहे ह्याच्यामध्ये की अशा प्रकारच्या या रचनेमुळे एक प्रदक्षिणा जेव्हा शिवपुरीला पूर्ण होते या 6 स्थळांना तेव्हा जन्माचा एक फेरा कमी होतो. बरं का. त्यामुळे असं एक लोकोक्ती झाली पुढे की 100 वेळा काशीला गेल्याने जे पुण्य लाभतं ते एकदा शिवपुरीला गेल्याने लाभतं म्हणून. वा. बरं का. आणि ही गुरूंची आज्ञा आहे. भगवान शिवांनी इथे प्रगट होऊन हे इथे भाष्य केलेलं आहे आणि अनेकांना त्याचा अनुभव इतक्या वर्षांमधनं आलेला आहे. त्यामुळे शिवपुरी ही अत्यंत पवित्र स्थळ आहे आणि ही ईश्वर नियोजित जणू ही रचना आहे या भूमीची. आणि याच्यावरती महाराज म्हणाले की याच्यावर सप्तऋषींची विशेष दृष्टी आहे म्हणून आणि सर्व देवी देवतांचं एकत्रीकरण या भूमीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ज्या स्वरूपामध्ये ईश्वराला बघत असाल त्या स्वरूपामध्ये तुम्हाला इथे ईश्वराचं दर्शन होईल. अशी ही शिवपुरी पुण्यभूमी शिवपुरी आहे. बरं. आणि तिथे आम्हाला काहीतरी 7 श्लोक दिसत होते तर त्याला काहीतरी एक स्पेसिफिक नाव आहे. हो. सप्तश्लोकी. तर त्याचा थोडा अर्थ क्या हे सांगायला मला बॅकग्राऊंड. हो. सप्तश्लोकीमध्ये महाराजांनी जो काय सनातन वेद धर्म आहे त्याचं सगळ्याचं 7 वर्सेसमध्ये किंवा 7 श्लोकांमध्ये त्याचं त्यांनी सार सांगितलेलं आहे. वैद धर्म हा मूळ धर्म आणि वेदांचं मूळ सार म्हणजे सप्तश्लोकी या स्वरूपामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा महाराजांनी प्रतिज्ञा केली मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करेन म्हणून तेव्हा उत्स्फूर्तपणे ते त्यांच्या मुखातून सारश्लोक प्रकट झालेले आहेत. त्याच्यामुळे ईश्वरानेच त्यांना त्याची आज्ञा दिलेली आहे की त्यांना स्फुरलेले आहेत ते श्लोक. त्यामध्ये म्हणतात की रचना माझी नाही आहे, मला स्फुरलेलं आहे हे. त्यामुळे कुठेतरी ईश्वराने आशीर्वाद घेऊन ह्याला प्रकट केलेलं आहे त्या दिवशी. आणि त्या 7 श्लोकांमधनं वेदांची जी काही भूमिका आहे
ती त्याच्यामध्ये मांडली गेलेली आहे सगळी. बरं. आणि जी ज्याला आपण धर्म म्हणू, सनातन म्हणू, किंवा हिंदू म्हणा, तुम्ही त्याला जे काही वैदिक धर्म म्हणा, जे काही आपण आज त्याला नाव देऊया, तर ती सगळी भूमिका त्या 7 श्लोकांमधनं तिथे मांडली गेलेली आहे. आणि सगळ्या वैदिक तत्त्वज्ञानाचा, वैदिक वाङ्मयाचा तो सार स्वरूपामध्ये ह्या 7 श्लोकांमधनं आला आहे असं त्याचं भूमिका. आणि त्याच्यासाठी म्हणून त्या धर्मस्तंभावरती ती कोरली गेलेली आहेत. पंचमहावाक्य आहेत, सप्तश्लोकी आहेत, ती सत्यशरणागती, ह्या ज्या काही मान्यता आहेत वेदांच्या, त्या तिथे आपण त्या कोरल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. लोकांना व्हिजिट करायचं असेल तर नक्की तुम्ही शिवपुरीला या. आपण डिस्क्रिप्शनमध्ये इथला ॲड्रेस याचं लोक इथे व्हिजिट करू शकते. याच्यानंतर मगाशी आपण जो स्वामींचा उल्लेख केला त्याच्यावरून मला एक विचार असं वाटेल, परत एक मिथ आपण म्हणूयात की तसं म्हणायला गेलं तर स्वामींच्या बखरीमध्ये सगळ्या प्राणीमात्रांवर ज्यांचा जीव आहे, किंवा त्यांनी असं मानलं की सगळे प्राणी, सगळे जीव हे माझे, एक मी त्यांना गुरु मानतो असं एक उल्लेख आहे. पण काही ठिकाणी असं म्हणलं जातं की स्वामींना काही प्राणी आवडत नव्हते. फॉर एक्झाम्पल मांजर जी होती ती स्वामींना अजिबात आवडायची नाही. का तर ती म्याव म्याव करते, आणि म्याव म्याव म्हणजे काय तर मी मी मी, तर तो अहंकार झाला, तर त्यामुळे स्वामींना आवडत नाही. तर ह्याबद्दल तुम्हाला काय सांगावं? एखादी गोष्ट मिश्किलपणे म्हणली असतील किंवा विनोदाने एखादा भाव त्यांनी प्रकट केला असेल तर तो त्यांची नावड किंवा तिरस्कार या भूमिकेत बघण्याची खरंच गरज नाही. कारण एका मूक जीवाविषयी तिरस्कार का करतील? या परमेश्वरी शक्तीने स्वामी रूपाने अवतार धारण केलेला आहे. त्यांनी निर्माण केलेल्या या सृष्टीमधल्या एका त्या एवढ्याशा जीवावरती कशाला कोण तिरस्कार व्यक्त करतील? त्यामुळे कुठेतरी एक मी म्हणलो ना, एक मेटाफॉरिकली म्हणा किंवा एक विनोदाचा भाग म्हणून काही जे काही म्हणून गेले असतील, त्याला कोणीतरी ऐतिहासिक दाखला म्हणून किंवा मान्यता म्हणून घेतलं, तर ते तसं नाही आहे. कुठल्याही एखाद्या जीवाचा तिरस्कार परमेश्वरी अवतार कशाला करते, आणि काय त्याचं विचारायचं त्या दोष आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मग त्यांना कुत्रा खूप प्रिय होता, मांजरीची खूप तिरस्कार होता वगैरे, हे सगळं मिथच आहे. हे सगळं हे असं काही खरं नाही आहे बरं का. त्यांनी प्रत्येक जीवावरती आशीर्वादच दिलेला आहे. म्हणजे अगदी घरचे पाळीव प्राणी असोत, हिंस्र पशु असोत, सर्प असोत, पशुपक्षी असोत, या प्रत्येकावरतीच कृपा केलेली आहे बरं का. त्यामुळे आपल्याकडे तर म्हणतो आपण की पशु तारिले बरं का, पशुपक्ष्यांना देखील त्यांनी मोक्षापर्यंत नेलं, अशी ती विभूती आहे, अशी ती गुरुमाऊली आहे. तर ती कुठल्या तरी एवढ्या त्या जीवाचा कसा तिरस्कार करेल? तर ती मला नाही वाटत खरं आहे. ते कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग आहे. ओके. आता मला आपल्या मेन विषयाकडे यावं असं वाटेल, जे म्हणजे आहे अग्निहोत्र. तर नेमकं अग्निहोत्र म्हणजे काय आहे आणि हे का केलं जातं? अग्निहोत्र ही मूळ वैदिक उपासना आहे बरं का. म्हणजे आज भारतीय अध्यात्म आपण जे म्हणतो, आणि त्याला आपण आज सनातन धर्म म्हणू, आम्ही सत्यधर्म म्हणतो, हिंदू धर्म म्हणू आपण त्याला, वैदिक धर्म, जी काही आपण त्याला नाव द्याल, ह्याचं मूळ काय आहे? ह्याचं मूळ त्या 4 वेदांमध्ये असं मानतो आपण की 4 वेदांच्या ह्या 4 पुस्तकांवरती, त्यांच्या वाङ्मयावरती, त्याच्या तत्त्वज्ञानावरती जी काही जीवनशैली निर्माण झाली, तो म्हणजे सनातन धर्म. आणि तो आज भारतामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. जगभरामधून आज त्याची आज प्रचिती लोकांना येते आहे बरं का. हा मूळ सनातन धर्म जो आहे ना, ह्याची फंडामेंटल व्हॅल्यू सिस्टम काय आहे? तर वैदिक फिलॉसॉफी आहे. ओके बरं का. आणि वैदिक फिलॉसॉफीची जी उपासना पद्धती आहे ती अग्नि उपासना आहे बरं का. ती मूर्तीपूजा नाही आहे बरं का. वेदांमध्ये मूर्तीपूजेला पुरस्कार नाही आहे, अग्नि उपासनेचा पुरस्कार आहे. त्यामुळे प्राचीन काळामध्ये सगळ्यात जर आपण जे काही आपण पौराणिक ग्रंथ म्हणू किंवा जे काही आपण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून त्यांची आज ओळख बघतो, किंवा महाभारतासारखा काळ असेल, रामायणासारखा काळ असेल, त्याच्या आधीचा जो काही काळ होता, ह्या काळामध्ये या सगळ्या महंतांनी, अवतारांनी महायज्ञ केले ह्याचेच दाखले मिळतात. हो बरं का. म्हणजे कृष्णाने राधेसूय यज्ञ करवला, भगवान श्रीरामांनी अश्वमेधासारखा यज्ञ करवला बरं का. त्यामुळे यज्ञ ही काय संकल्पना काय आहे की सृष्टीतील पंचमहाभूत जे आहेत ह्यांच्यामधून ईश्वरत्वाचं दर्शन मिळतं. आपण सगळे जे काही आहोत, जी काही चराचर सृष्टी आहे, ज्याला आपण निर्मित सृष्टी म्हणू, या 3 डिमेन्शनल वर्ल्डमध्ये आपल्याला रियालिटी म्हणून कळतं बरं का. ही आपल्या पंचेंद्रिय ग्राह्य सृष्टी जी आहे, डोळ्याला दिसणारी, हाताला स्पर्श होणारी, अशी जी काही सृष्टी आहे, ही सगळीची सगळी पंचमहाभूतांमधून निर्माण झालेली आहे. आणि पंचमहाभूत मूळ ईश्वराचे स्वरूप आहेत. त्यामुळे निसर्गाला इथे देवत्व दिलं गेलेलं आहे बरं का. आपण आजही झाडामध्ये देव बघतो, दगडामध्ये देव बघतो, आपण ज्याला नदीलाही आपण देव मानतो, आपण
वृक्षाला देव करतोच आहे, पशुपक्ष्यांना आपण देवत्व दिलेलं आहे. का? कारण त्यांच्यामध्ये कुठेतरी ईश्वर अंश आहे आणि तो आमच्या असलेल्या अस्तित्वाशी साधर्म्यतेचा आहे, म्हणून तो एक विचारापटीचा पुढे आलेला आहे. आणि वेदांची जी भूमिका आहे की या पंचमहाभूतात्मक सृष्टीमध्ये ऊर्जा वहन जी होते ती कशी होते, ती सूर्याच्या माध्यमातून होते. अच्छा. म्हणजे आज जीवन ह्या पृथ्वीवरती जे आपण जगतोय हे सगळं सगळं ईश्वराच्या मर्जीने आपण असं मानतो. मग ईश्वराचं प्रतिबिंब जे आहे ते कधीच बघता येत नाही असं वेदांनी सांगितलेलं आहे की तो दृष्टिगोचर नाही आहे ही. अच्छा. शेवटी ऊर्जा आहे बरं का, निर्माण करणारी ऊर्जा आहे. आज आपण समजा एखाद्या घरामध्ये एक वायर असते इलेक्ट्रिसिटीची, तिच्या वायरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिसते का? नाही दिसत. एखादा बल्ब लावल्यावरती दिसते बरं का. जोपर्यंत बल्ब लावत नाही आपण तोपर्यंत त्या तारेमध्ये इलेक्ट्रिसिटी आपल्याला काही दिसत नाही. ईश्वराचं तसंच अस्तित्व आहे बरं का. तो दृष्टिगोचर ऊर्जा नाही आहे, तिथे फक्त फील करता येतं, एक्सपिरियन्स करता येतं. मग वेद काय म्हणतात, बघायचंच असेल बरं का, स्वरूपात्मक जर बघायचं असेल तर आकाशात सूर्य बघा. ओके. तो ईश्वराचं प्रतिबिंब म्हणता येईल. बरं का. म्हणजे सूर्य काय आहे, जीवनदायक आहे, प्रकाशदायक आहे बरं का. ऊर्जा देतो, आपल्या दिशा दाखवतो, आपल्याला अंधारातून बाहेर काढतो, संरक्षण देतो, आपलं अन्न पिकवतो. हे सगळे जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला सूर्याच्या प्रकाशातून मिळत असल्यामुळे सूर्याला देवत्व दिलं गेलेलं आहे. त्यामुळे सहजच आपण देव म्हणलं तर कुठं बघतो, देव कुठं आहेत? आपण देवघरातच बघतो. नाही, आपण समजा तर आता म्हणलं तुम्हाला देवाकडे बघा, कुठं बघणार तुम्ही? तसं काही सूर्याकडे की हो आपण वर. आणि अगदी सचिन तेंडुलकर देखील वर बघून धन्यवाद देतो सेंचुरी मारल्यावर. कुठं बघतोय तो? ती भूमिका काय आहे की आकाशातला जो सूर्य आहे हे ईश्वराचं प्रतिबिंब मानलं गेलेलं आहे, कारण तो जीवनदायक आहे, ऊर्जेचं प्रतीक आहे, प्रकाशाचं प्रतीक आहे बरं का. त्यामुळे त्या सूर्याचं जर एक पृथ्वीवरचं जर प्रतिबिंब बघायचं झालं तो अग्नी आहे. म्हणजे आत्ता जेव्हा सूर्याचं आपल्याला दर्शन आकाशात घडत नाही कारण आता सूर्यास्त झालेला आहे, मग आपल्याला जर ऊर्जा बघायची असेल तर ती अग्नी स्वरूपात बघता येते. बरोबर. आणि अग्नीचं प्रज्वलन ज्या ज्या गोष्टींमधनं घडतं ही सूर्याचीच ऊर्जा आहे. म्हणजे आज आपण समजा लाकडं जळली, त्यातून अग्नीचं प्रज्वलन केलं, लाकडामध्ये ती ऊर्जा कुठून आली? सूर्यापासून साठवलेली ऊर्जा आहे, सोलर एनर्जी ट्रॅप केलेली आहे बरं. आज आपण देखील सोलर सेल्स आहोत. आपलं जे काही देह आहे हा सगळ्याच्या सगळ्या आहारातनं ऊर्जा घेत आहे. ते आहार कुठंतरी सूर्याच्या ऊर्जेतून निर्माण झालेला आहे. करेक्ट बरं का. म्हणजे तो तुम्ही कुठल्याही प्रकारचा आहार घेत असला तरी तो सूर्याच्या ऊर्जेवरच निर्माण झालेला आहे. त्यामुळे लिटरली वी आर ऑल्सो लाईक लिव्हिंग ब्रिदिंग सोलर सेल्स. करेक्ट. त्यामुळे सूर्य आणि अग्नी ही वेदांनी दोन्ही ठिकाणी ईश्वर तो दिलेल्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये वायूला ईश्वर मानलं, मग भूमीला ईश्वर मानलं वगैरे वगैरे. पण ह्या दोघाही ऊर्जा केंद्रांच्या मधनं आपली ऊर्जा साधर्म्याने आपल्याला दिसते असं वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे यज्ञ व्यवस्थेचं जे मूळ आहे ते आपल्यामधली असलेली ईश्वरी ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी करणाऱ्या प्रक्रिया आहेत त्या. बरं का. त्याचे काहीतरी खूप आता विकृतीकरण झालेलं आहे. आत्ता समाजामध्ये जे काही माहिती आहे ना ते खूप विकृत लेवलचं काहीतरी यज्ञाविषयी सांगितलं जात आहे. अशी भूमिका कधीच नव्हती. ओके. बरं का. ती भूमिका खूप वेगळी होती, ती फिलॉसॉफिकल बेस्ड आहे. ती मंत्र ऊर्जा, साऊंड व्हायब्रेशन, त्यानंतर औषधी ऊर्जा, म्हणजे त्याच्यामधनं असं औषधी गुण जे औषधी तत्व जाळले जातात त्याच्यामधनं निघणारा जो धूर आहे त्याची जी काही इम्पॅक्ट ह्युमन माइंड, ब्रेन, ह्युमन बॉडी अँड माइंडवर होणार आहे तो इम्पॅक्ट. त्यानंतर टाईम ऑफ द डे की कुठल्या दिवसाच्या काळामध्ये तो केला जातो याचा असं अनेक गोष्टींचं इम्पॅक्ट होऊन जो आपल्यावरती जो परिणाम होतो त्याच्यासाठी यज्ञ केले जातात. अच्छा. बरं का. आता काहीतरी वेगळंच करतात यज्ञाच्या नावाने, काहीतरी अमुक धन प्राप्त व्हावं, अमुक व्हावं असं ते द्या. असं जर करता आलं तर सगळे धनवान झाले असते ना. कोण म्हणजे इतकं सोपं असतं तर. म्हणजे ते सगळं ते खोटं नाटं सांगितलं गेलं आणि त्याच्यावरती आता कधीतरी रिसर्चेस आपण करतोच आहे, पण अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. जसं आज आयुर्वेदशास्त्र आहे ते जसं आज अंधश्रद्धेतून बऱ्यापैकी बाहेर आलं, आज ते सिस्टमॅटिक झालं. त्याची आज एक बोर्ड आहे, त्याचे कॉलेजेस आहेत, डॉक्टर्स आहेत, आज रिसर्चेस चालू आहेत, एक सिस्टमॅटाईज झालं. योग बाहेर पडलं, अशाच प्रकारच्या अंधश्रद्धेमध्ये अडकून पडलं होतं. बरोबर. आज सिस्टमॅटिक झालं. आज युनिव्हर्सिटीज योगाच्या जगभरामधनं आहेत, अनेक रिसर्चेस चालू आहेत, कोर्सेस, डिग्री कोर्सेसपर्यंत आज आलेलं आहे. थेरपेटिक योगा आहे, एवढं सगळं आज त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रोग्रेस झालेली आहे. आता तसं यज्ञाविषयी काहीतरी व्हायला पाहिजे बरं का. आणि ती प्रक्रिया महाराजांनी अक्कलकोटमधनं सुरू केली आहे. म्हणजे आज अग्निहोत्र काय हा सगळ्यात सूक्ष्म यज्ञ आहे बरं का.
जो आपल्या आपल्या घरी आपण करायचा आहे. बरं कारण ही उपासना मूळ वेदांची उपासना आहे. बरं आणि हे केल्याने काय होईल, आपल्यामधलीच बेस्ट पोटेन्शियल आपल्याला प्राप्त करून देण्याची प्रक्रिया आहे. बरं 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 का. ज्याच्यासाठी म्हणून आपण जसं उदाहरणार्थ एखादा फोन असतो, तो जो 5% बॅटरीवरती वापरला तर ते सगळे फीचर्स वापरता येत नाहीत. नाही. हां बरं का. ते काही फीचर्स नाही म्हणतो फोन किंवा बॅटरी नाही आहे, नाही वापरता येणार. तसं आपलं आहे. आज आपण दैनंदिन जीवन जगतो हे त्रस्त, आजारी अशा भूमिकेत का जगतो, कारण आपण आपलं फुल पोटेन्शियल रीचच करू शकत नाही. करेक्ट. आपल्यातलं फुल पोटेन्शियल आपल्याला टच करता यावं आणि आपल्याला आपल्या परिवारासाठी म्हणून एक ड्रीम लाईक आदर्शवत जीवन उभं करता यावं, दैवी जीवन उभं करता यावं म्हणून अग्निहोत्र करायचं आहे. बरं का. हाच संदेश भगवान श्रीरामांना त्यांनी दिला दीक्षामधनं. हीच भगवान श्रीकृष्णाला शिकवण दिली जी त्यांनी पुढे गीतेमधनं सांगितली. करेक्ट. बरं का. आणि त्याच्यासाठीच अक्कलकोटची गुरुपीठ आज इथे प्रस्थापित झालेलं आहे की बाबा देव शोधायचाच झाला. स्वामी नेहमी म्हणायचे, स्वामींना एक खूप प्रसिद्ध त्यांचा एक आमच्याकडे त्यांचं एक आठवण सांगितली जाते की बाळप्पा महाराजांना कुठेतरी तीर्थाटनाला जायचं होतं, कुठल्या तरी तीर्थक्षेत्री दर्शनाला जायचं होतं. मग स्वामींच्या सेवेत होते. मग त्यांना अचानक वाटले की अरे अमुक अमुक ठिकाणी गावी जाऊन मी देवदर्शन घ्यावं म्हणून स्वामींना विचारायला गेले की अनुमती असेल तर दर्शन घेऊन येऊ का म्हणून. स्वामी म्हणले 1-2 दिवसांनी बघू म्हणून. बरं का. मग 2 दिवसांनी परत गेले. मग आता जाऊन दर्शन घेऊन येऊ का, नाही अजून थोडे दिवस जाऊ दे मग बघू. असं करत करत अनेक दिवस गेले. मग एक दिवशी यांनी जाऊन अगदी काकुळतीने विचारलं, आज तरी जाऊन येण्याची परवानगी मिळेल का, फार लांब नाही आहे, जाऊन दर्शन घेऊन परत येतो म्हणून. स्वामी त्यांना खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. स्वामी म्हणतात, असं आमच्याकडं काय कमी मिळालं आहे तुला जे तुला तिथे वेगळं मिळणार आहे म्हणून. माझ्याकडून काही मिळणं शेष राहिलं असेल ना, मग तिकडे जा म्हणून. बरं. आता गुरुचरणाशी आलायस ना, आता काही गरज नाही म्हणून. आता गुरुचरणाशी राहा, स्वतःच देव बघ. बरं का. ही मूळ वेदांची भूमिका, अहम ब्रह्मास्मीची भूमिका. हां हां हां. बरं का. सोहम ते कोहम ते सोहम जाण्याची भूमिका. ओके. आणि स्वतःमधल्या नराचा नारायण करण्याची भूमिका. वा. ही मूळ परंपरा आहे. आणि स्वतःचं जीवन दैववत बनवा, परिवार दैवी देवतुल्य बनवा, समाज दैवी बनवा, अशी भूमिका. त्याच्यासाठी अक्कलकोट, परंपरा, विद्यानगर, अग्निहोत्र ही सगळी शृंखला आहे. बरं. पण मग हे अग्निहोत्र कधी केलं जातं आणि बहुतेक काय ते सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या पूर्वी का नंतर, ते आम्हाला सांग. अग्निहोत्र हे ठीक स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताला करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भूभागामध्ये आपण राहत असतो, त्यामुळे सनराईज सनसेट हे वर्षभरामध्ये देखील वेदी होतात आणि जॉग्राफिकली देखील वेदी होतात, डिपेंडिंग ऑन आपण कुठे पृथ्वीच्या कुठल्या भागात राहतो आहे याच्या आधारावरती. त्यामुळे अग्निहोत्र ही काय आहे, ही अशी उपासना आहे ही जी सूर्याला साक्ष मानून त्या सूर्याला साक्ष म्हणून दिलेल्या आहुती आहेत आणि अस्ताकडे जाणाऱ्या देखील सूर्याला साक्ष म्हणून दिल्या गेलेल्या आहुती आहेत. त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त हे 2 संधिकाल मानले गेलेले आहेत. बरं का. सृष्टीवरती सगळे जे काही त्याला आपण तालचक्र म्हणू, सृष्टीचं निसर्गचक्र म्हणू, बरं का, हे खरं बघता सूर्यचक्र आहे. बरं. सूर्याच्या उदय आणि अस्तावरती, ऊर्जेच्या उदय आणि अस्तावरती पृथ्वीवरती परिणाम दिसतो त्याचा. करेक्ट. निसर्गामध्ये परिणाम दिसतो त्याचा. म्हणजे अगदी झाडाफुलांपासून अगदी पशुपक्ष्यांपर्यंत जीवन सनराईज सनसेटशी कनेक्ट आहे. त्याला सिर्केडियन रिझम असं म्हटलं गेलं आहे. बरं. लॅटिन शब्द आहे हा. आणि ह्याच्यामध्ये खूप रिसर्च झाला आहे आज की सनराईज सनसेटचा किती इम्पॅक्ट होतो ह्युमन बॉडीवर, ह्युमन माइंड, एन्व्हायरमेंटवरती प्रचंड इम्पॅक्ट होतो. बरं. कारण आपल्याला कळतही नाही येते, इतका सटल इम्पॅक्ट असतो त्याचा. त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त या 2 जे ऊर्जा बिंदू आहेत दिवसातले, त्यात अत्यंत पीक पॉईंट्स ऑफ एनर्जी आहेत हे. ओके. या सृष्टीमध्ये. आणि ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथल्या सगळ्या निसर्गामध्ये या 2 केंद्रांच्या मध्ये खूप परिवर्तन घडत असतं. त्या परिवर्तनातल्या त्या काळामध्ये आपण अग्नीला साक्ष ठेवून, सूर्याला साक्ष ठेवून आहुती देतोय अग्नीमध्ये. अशी अग्निहोत्राची प्रक्रिया आहे. त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त ह्याच काळामध्ये अग्निहोत्र करण्याची भूमिका आहे. पण मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी लागतात अग्निहोत्र करताना? अग्निहोत्र करण्याला काही फार खूप डिटेल्ड किंवा खूप कॉम्प्लेक्स काही गोष्टी लागत नाहीत. बरं. काही साधं हे अग्निहोत्राचं किट आहे. त्याच्यामध्ये अग्निहोत्राचं एक विशेष पात्र असतं, ते तांब्याचं असावं लागतं. कारण तांबा हे जे मेटल आहे हे एनर्जी कंडक्टर आहे. ओके. बरं का. त्यामुळे ऊर्जेचं प्रवाहन करण्यासाठी ते आपल्याला सहाय्यक असतं. त्यामुळे तांब्याचं पात्र असावं त्याचं असं मानक आहे. त्यानंतर ते एका विशिष्ट आकाराचा असावं लागतं. जॉमेट्रिक शेप, जो पिरॅमिडल शेप आहे त्याचा असावं लागतं, कारण तो जो आकार आहे हा ऊर्जेला प्रवाहित करण्यास मदत करतो, अशी त्याच्यामध्ये भूमिका आहे. त्यानंतर गाईच्या शेण्या, म्हणजे आपल्याकडे
गवऱ्या म्हणतो आपण, ज्या खेडोपाडी आपल्याकडे अनेक आजही इंधन म्हणून आपण वापरतो, आमच्याकडे देखील वापरले जातात आपल्या गाईच्या, पण त्या म्हशीच्या बकरीच्या चालत नाही, गाईच्या जसं असावे लागतात, कारण त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म सर्वोत्तम प्रमाणात आहेत म्हणून. त्यानंतर 2-3 थेंब गाईचं तूप आणि 1-2 चिमूट तांदूळ एवढेच सगळ्यासाठी साहित्य लागतं. बरं का, त्याचं साहित्य काही फार लागत नाही त्याला. 2 साधे संस्कृतचे मंत्र आहेत, 2 ओळीचेच आहेत ते. एवढं अगदी लहान, अगदी 5 वर्षाचं मूल देखील शिकू शकते, इतके सहज सोपे आहेत ते मंत्र. त्यामुळे प्रक्रिया फार क्लिष्ट नाही आहे, वेळ फार लागत नाही. मला वाटतं अग्निहोत्र सुरू करण्यापासून संपेपर्यंत 5-1 मिनिटाचा अवधी लागतो. सूर्योदयाला 5 मिनिटं, सूर्यास्ताला 5 मिनिटं, असा तो सोपा साधा विधी आहे. आणि त्याला काही खूप महाग आहे किंवा खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा खूप काहीतरी क्लिष्ट शिकण्यासाठी असं नाही. इट्स अ व्हेरी सिम्पल, इझी टू लर्न प्रोसेस. ओके. पण मग आता समजा आताचं जे काय म्हणतात की यूथ आहे, तर हे प्रत्येक गोष्टीच्या मागे स्वतःचा फायदा किंवा अशा गोष्टी बघतं. तर मग अग्निहोत्र केल्याचे काय फायदे मिळतात? अग्निहोत्र केल्याचे खूप फायदे, म्हणजे त्याले मल्टिपल लेयर्समध्ये मी जरी फायदे सांगू शकेन. खरं म्हणजे स्पिरिच्युअली जर बघितलं ना तुम्ही, आध्यात्मिक पार्श्वभूमीवर जर बघितलं, तर अग्निहोत्राने काय आहे की तुमचे 6 चक्र प्रवाहित होत आहेत. बरं का. आणि जेव्हा सूर्योदयाची वेळ असते, जेव्हा तुम्ही अग्नीमध्ये आहुती अर्पण करून समंत्रक आहुती अर्पण करत असताना, तेव्हा तुम्ही सृष्टीची एकरूप झालेले असता. आणि तुमचे 6 चक्र प्रवाहित झालेले असतात आणि एका स्प्लिट सेकंडसाठी तुमची कुंडलिनी जागृत होऊन येते. बरं, कारण तुम्ही समाधीला स्पर्श करून येता. त्यामुळे अग्निहोत्र जेव्हा तुम्ही करायला लागता, तेव्हा सुरुवातीपासूनच बरं वाटायला लागतं. बरं का, मन शांत वाटायला लागतं, विचार चांगले व्हायला लागतात, मनामध्ये प्रसन्न एक वातावरण तयार झालं असं वाटायला लागतं. का? कारण तुमच्या शरीरामध्ये आता जे सुप्त ऊर्जा होती ती प्रभावित व्हायला लागलेली आहे. पण जसं जसं आपण अग्निहोत्र अधिकाधिक कालासाठी करत जातो, तसं तसं तो ऊर्जेचा प्रवाह स्थिर व्हायला लागतो. बरं का, जे आधी फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडला झाला असेल, ते एका सेकंडापर्यंत आपण त्या अवस्थेला टच करून येतो. त्यामुळे काय होतं की तुमचा ओव्हरऑल जो एक माइंड बॉडी जो एक कॉम्प्लेक्स आहे ना, त्याच्यामध्ये एका वेगळ्या ऊर्जेचं वहन होताना आपल्याला स्वतःला जाणवायला लागतं. मग तुमची शारीरिक स्वास्थ्य त्यामध्ये चांगलं व्हायला मदत होते, तुम्हाला विचार तुमचे प्रगल्भ व्हायला मदत होते, तुम्हाला फोकस तुमचा वाढतोय, कॉन्सन्ट्रेशन पॉवर तुमची वाढते, तुमची थॉट प्रोसेस फार क्लिअर व्हायला लागते. त्यानंतर नेगेटिव्हिटी कमी व्हायला लागते, स्ट्रेस एकदम कमी होऊन जातो, कारण यू आर मोर इन टच विथ द नेचर. आनंद, ते परमानंदात तुम्ही स्पर्श करून आलेला आहे, तेव्हा तुम्हाला आता मग छोट्या छोट्या गोष्टींचा ताण वाटत नाही. ओके. त्यानंतर तुम्हाला मोटिवेशन लेवल्स तुमचे खूप हाय होऊन जातात. त्यामुळे त्याचा पुढं रिसर्च तर खूप केला आहे आपण, तो देखील मी वाटल्यास सविस्तर सांगेन तुम्हाला. पण वेदांमध्ये एक श्लोक आला की अग्निहोत्र करणे ह्याने ईश्वर तुमचा देयक बनतो. ईश्वर देयक? हां. मग तो तुम्हाला विचारतो की सांगा काय देऊ म्हणून. बरं का, अग्निहोत्र करणाऱ्या लोकांमध्ये आमच्याकडे असं एक महाराज म्हणायचे, अग्निहोत्र करणारा हा म्हणजे महाराजांना कोणीतरी विचारलं होतं की स्वामींची इच्छा काय आहे, की काय घडवायचं आहे. मग महाराजांनी असं म्हटलेलं आहे की गुरुपीठाची अशी इच्छा आहे की असा एक समर्थ शिष्य घडवायचा आहे, जो प्रत्यक्ष देव जरी समोर येऊन उभे राहिले ना, तो त्यांना विचारेल की सांगा देवा तुमच्यासाठी काय करू म्हणून. त्याला देखील मागायला जाणार नाही. असा निर्भीड, अभय, अजिंक्य असा एक शिष्य आम्हाला निर्माण करायचा आहे. त्याच्यासाठी सगळे खटाटोप आहे म्हणून. आणि असा सगळा समाज निर्माण करायचा आहे की जो प्रत्यक्ष देवा समोर येऊन जरी उभे राहिले आणि म्हणाले की सांग वत्सा काय वर देऊ म्हणून, तो म्हणेल माझ्याकडे सगळं आहे, मी सगळं मिळवतो, तुम्हाला काय पाहिजे सांगा. बरं का, गुरुकृपेने मला सगळं मिळालं. बरं का, ज्ञान मिळालं, अभय मिळाला, आशीर्वाद मिळाला, सगळं मिळालं. माझ्या मनगटीच्या ताकदीवरती मी माझं जीवन उभं करतो. मला जे मिळवायचं आहे, पैसा, घर, दार, मी माझं मिळवतो. आता तुम्ही याला तुमच्यासाठी काय करू सांगा. असा म्हणणारा शिष्य तयार करायचा आहे, असा विचार करणारा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. ह्याच्यासाठी खटाटोप आहे म्हणून. वाह. बरं का, त्यामुळे मग वेदांमध्ये त्याच्यासाठी एक खूप सुंदर वाक्य दिलेलं आहे. त्यामध्ये वेदांमध्ये असं म्हटलेलं आहे की अग्निहोत्र करणारा जो उपासक असतो, त्याचा आणि ईश्वराचा एक डायलॉग आहे. बरं का, तो ईश्वराला असं म्हणतो की मी अग्निहोत्र केलेलं आहे. बरं का, या बदल्यात मला काय मिळणारच आहे डिफॉल्टमध्ये. श्रद्धा, मेधा, यश, प्रज्ञा, विद्या, बुद्धी, श्री, बलम, आयुष्यम, तेज, आरोग्यम. हे सगळं मला बाय डिफॉल्ट मिळणार आहे. आता ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे हात पसरणार नाहीच आहे, किंबहुना मी देयक बनलो आहे आता. ओके. इतके माझं आध्यात्मिक तपोबल म्हणा, माझं आध्यात्मिक ऊर्जा इतकी म्हणजे प्रखर आणि समर्थवान झालो आहे मी आता,
की मी त्याच्यासाठी तुमच्याकडे कधीच येणार नाही आहे, हे सगळं मी आता जन्मतः घेऊन आलेलो आहे. आता मी तुम्हाला तुमच्या सृष्टीसाठी काय योगदान देऊ सांगा. सांगा. वा बरं का. वा. आणि खूप तो एक सुंदर विचार आहे. आणि ते मला वाटतं आपण जर यूथला म्हणालात ना, तर मला ते यूथपर्यंत ते पोचवायला लागेल की आजही आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, आपल्या मनात ईश्वराविषयी श्रद्धा आहे, आपल्या संस्कृतीविषयी श्रद्धा आहे, आपल्या परंपरांविषयी श्रद्धा आहे. नेमकी कशावर श्रद्धा हे तर विचारा. हां. का तुम्हाला ढोल वाजवायचं आहे त्याच्यावर श्रद्धा आहे, का दांडिया खेळायचं कशावर श्रद्धा आहे आपली, ह्या विचारावर श्रद्धा असायला हवी ना. बरोबर. की माझी संस्कृती कुठली जी नराचा नारायण करू शकते, बरं का, जी आम्ही देवाला घाबरत नाही, बरं का, देवाशी देखील आम्ही प्रेमाने संवाद साधू शकतो, बरं का, गुरूंच्या आज्ञेवरून म्हणजे अगदी डोंगर हलवू शकतो, हो. बरं का, आणि मनगटीच्या ताकदीवरती आम्ही जीवन उभं करू शकतो. आम्ही नारळ घेऊन कुठेचे मागे फिरत नाही. तो विचार वेगळा आहे फार, खरे बरं का. तो मूळ वेदांचा विचार नाही आहे, नाहीये. तो स्वामींचा विचार नाही आहे, बरं का. त्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी कुठेतरी रिथिंक करायची गरज आहे इन द लार्जर सेन्स. की सनातन म्हणजे नेमकं काय होतं, काय? की लोककल्याणासाठी समर्पित जीवन, गुरुभक्तीने पछाडलेला विचार, वा. बरं का, आणि स्वतःच्या मनगटीच्या ताकदीवरती म्हणजे अनइमॅजिनेबल विश्वास. हम्म. हा ज्याच्या मनात असेल ना, तो खरा वैदिक विचाराने जगणारा व्यक्ती, वा वा वा. असा तो विचार आहे. त्यामुळे मग तिथपर्यंत जर आपण आलो नसू अजून, तर वी हॅवंट अंडरस्टूड मच, वी नीडेड टू थिंक अ लॉट मोर. आणि अग्निहोत्र काय आहे, तो विचार फर्म करण्याची प्रक्रिया आहे. ओके. तुमच्या मनामध्ये की तुम्हाला कुठंतरी, जर तुम्ही रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण बाहेर जातो, कामं करतो, जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात आपले, चांगल्या वाईट, बरं का, कधी आपल्या मनासारख्या, कधी मनाच्या विरोधामध्ये, त्यामधून कुठेतरी आपण विचलित होतं मन. पण तो विचार संध्याकाळी परत सक्षम करायचा आहे आपल्याला, बरं का, की जेव्हा आपण परत त्या समाजाला स्पर्श करून येऊ, तर परत आपल्याला आठवेल की अरे आपण कोण होत म्हणून. करेक्ट. बरं का. रात्री कधी जो स्वप्नामध्ये आपल्याला विचार पडला की अरे मी परत काय दीन दुबळा व्यक्ती आहे की काय, परत सूर्योदयाला आठवण आहे आपल्याला सकाळी. हां. नाही. तुम्ही ईश्वर अंश आहात, करेक्ट. बरं, हे विसरू नका. करेक्ट. आणि ईश्वरानं जीवन द्यायलाच इथं पाठवलेलं आहे. तुम्हाला जर जीवनामध्ये मागणारे म्हणून जर जन्म द्यायचा होता, तर एवढं सगळं ही लीला उभी करायची गरज पडली नसती. खरे. बरं, ईश्वराने त्याच्यासाठी काही लीला उभी केलेली नाही आहे. तुम्हाला संपूर्ण परिपूर्ण निर्माण केलेलं आहे. तुम्हाला कशाची कमी पडणार नाही आहे जीवनामध्ये, ओके ना. असा एक सक्षम व्यक्ती म्हणून तुम्हाला निर्माण केलेलं आहे. त्याची आठवण तुम्हाला फक्त राहून गेलेली आहे ना, ती आठवण करून द्यावी म्हणून गुरुपीठ स्थापन केलं आहे, म्हणून उपासना सांगायला आलो आहे. सगळं सर्कल आहे तो. इट्स अ होल सर्कल. करेक्ट. खरं का, की इट इज जस्ट अ रिमाइंडर ऑफ हू यू आर. तुम्ही कोण हा त्याचा विसर पडला तुम्हाला. तुम्ही स्वतःला काहीतरी दीन दुबळे समजायला लागलो, तुम्ही स्वतःला असमर्थ समजायला लागलो, तुम्ही अंधश्रद्धेमध्ये अडकलात, तुम्ही भोळ्या बाबडे झालात, बरं का, तुम्ही अगदी दास्यत्वात गेलो आपण, बरं का. आणि ह्याचा आठवण करून द्यायला आलो, कारण तुम्ही ओळखा तरी कोण आहात, कोण. बरं का. आणि एक जागतिक विचार आहे तो. करेक्ट. आणि अशा प्रकारे एक व्यक्ती, परिवार, समाज आणि विश्व निर्माण व्हावं अशी भूमिका. त्यामुळे अग्निहोत्रातून काय होईल, तुमच्यातलेच सगळे सुप्त गुण तुम्हाला प्राप्त होतील, बरं, ज्याच्या आधारावरती तुमच्या स्वप्नातलं जीवन जे आहे ते तुम्ही उभं करू शकाल. बरं, अशी ती भूमिका. बरोबर. काय पण मग आता हे काय म्हणतात, अग्निहोत्र तुम्ही खूप वर्षांपासून करताय आणि तुमचं हे कार्य पण खूप मोठं आहे. मग असं कधी होतं का की आता कुठेतरी जाताना और फ्लाईट्समध्ये वगैरे की नाही जमलं अग्निहोत्र, मग लोक कसे घाबरतात एकदम की आज नाही झालं, मग आता काय. एकतर ना आपल्याला एक देवाविषयीची असलेली भीती काढून टाकली पाहिजे. देव जर घाबरण्याची गोष्ट असती ना, देन द फिलॉसॉफी डझंट मेक सेन्स. म्हणजे 1+1 2 असतं ना, 1+1 3 व्हायला लागल्यानंतर तुम्ही म्हणाल नाही 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 काही चुकलं, गणित केलं चुकतं आहे. तसं आहे ते. देवाला घाबरायचं कसं, बरं का. म्हणजे आजपर्यंतच्या सगळ्या संत महंत प्रेषितांनी ईश्वराचं अस्तित्व कुठं दाखवलेलं आहे, तुमच्या हृदयस्थ नारायण म्हणलं आहे, बरं का. तुमच्या ठाई असलेल्या शक्तीला ईश्वराचं दिलेलं आहे. करेक्ट. हो की नाही. माझ्या हृदयस्थ जी शक्ती आहे त्याला मीच कसं घाबरणार, हां, बरं का. मग काहीतरी पापच होईल का, मग ते दिवाच विजला, मग ते दिवा नाही झालं, मग मांजर आडवी गेली, की किती चाइल्डिश आहे, बरं का. आपण रामांजन कृष्णाचे वारसदार म्हणतो आणि कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवतोय आपण, हा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे असे पापच झालं आणि पुण्यच झालं, तो हवा आली आणि इकडं लिंबू इकडं उजून तिकडे पडला वगैरे, असे चाइल्डिश गोष्टीवरती विश्वास ठेवू नये कोणी, बरं का. ते सगळे नॉनसेन्स आहे. त्याला फिलॉसॉफिकल कुठलाही बेस नाही आहे,
बरं का. कोणीतरी काहीतरी म्हणलं आणि काहीतरी स्टोरी तयार केली आणि त्यातून प्रचार केला असा आहे. त्यामुळे साधना उपासना कशी असावी, ईश्वरावरती श्रद्धा ठेवून केली जावी. श्रद्धा हा शब्द जो आहे ना, म्हणजे काय, सत्यावरती विश्वास म्हणजे श्रद्धा. श्रद्धा. वा. सतधा, सत्यवरती विश्वास असणे म्हणजे श्रद्धा. ती अंत कशी असू शकते. हां, म्हणजे श्रद्धा झाली. हा, श्रद्धा ही डोळसच असावी लागते. बरं का. कधी पण अंध असू शकत नाही. आणि ती भाबड कथांवरती तर म्हणजे असं काय म्हणतात त्याला, मिथुनाच्या सोयीवरती असू शकत नाही. बरोबर. भाकड कथांवरती कशी श्रद्धा आपली असू शकते. त्यामुळे अग्निहोत्र जर एखाद्या वेळेस नाही करता आलं, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4 दिवस नाही करता आलं, काहीही पाप लागत नाही. बरं का. पापा पुण्याचा हिशोब ठेवणे एवढा रिकामा वेळ देवाकडे नाही आहे. बरं का. देअर लॉट ऑफ अदर थिंग्स टू डू. एक कर्माधारित सृष्टी आहे. बरं का. आपलं कर्म चांगलं किंवा वाईट ह्याचा हिशोब ते ठेवत नाही. कर्म हे कर्म आहे. बरं का. ते काल स्थान परत्वतेचं भूमिका बदलत जातात. त्यामुळे आपण कर्माधारित सृष्टीवर जगतो. इथे आपल्या कर्माच्या सिद्धांतावरती आधारित आपलं जीवन उभं आहे. हां, बरं का. त्याच्यामुळे जर उपासना गुरु आदेशित उपासना नाही करता आली तर मनामध्ये खंत होऊ शकते. काय चुकलं मला, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही करता आलं, 4 दिवस नाही करता आलं, कुठे परगावी गेलो, आजारी पडलो, काही करणार वयस समजा, काही हरकत नाही. तुमच्या परिवारातलं कोणीतरी करू शकतं की नाही. हां, अच्छा, असं पण चालतं. बरं का. का, कारण अग्निहोत्र ही कौटुंबिक उपासना आहे. वा, ओके. बरं का. मग तुम्ही जरी केलं तरी तुमच्या सगळ्या घरच्यांना त्याचा पुण्य लाभ मिळून पुण्याला. वा. म्हणजे पार्टिसिपेट नाही केलं तरी. हां, बरं का. त्यामुळे अग्निहोत्र हे अत्यंत ऊर्जादायी अशी उपासना आहे. तुम्ही नाही करू शकलात, बाबा करतील, आई करतील, आपल्या घरी आई बहिणी असतील, कुणी बंधू असतील, पत्नी असतील, मुलं असतील, कोणीतरी घरात असेलच की नाही. कोणीही नसले, सगळे ट्रॅव्हल करतोय, फुल फॅमिली वेकेशनला चालली आहे, काही हरकत नाही. जसं आपण एखादं मील चुकलं, लंच चुकलं, आपलं डिनर करतोच की नाही आपण, तसं आज चुकलं उद्या करा, उद्या नाही जाऊ परवा करा, परवा नाही जाऊ तेरवा करा, काही त्यातनं पाप लागत नाही, काही त्रास होत. म्हणजे सकाळचं समजा अग्निहोत्र राहिला, संध्याकाळी केला तरी चालतं, काही फरक पडत नाही. संध्याकाळचे मंत्र म्हणून संध्याकाळी करायचं, सकाळचे मंत्र म्हणून सकाळीच करायचं, एवढाच फक्त त्याचा दंडक आहे. बाकी काही त्याला बंधन हे नाही. बरं, मध्ये म्हणजे मला तुम्हाला जस्ट एक इन्सिडेंट सांगावं असं वाटतं आणि त्यावर मला तुमचं मत हवं आहे की भोपाळमध्ये जे एक ती ट्रॅजेडी झाली होती गॅस रिलेटेड, सो त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की सगळे कुटुंब म्हणजे त्यांना अफेक्ट झाल्या आहे सगळ्या गोष्टी, बरेच लोक गेले त्यामध्ये, पण 2 असे कुटुंब होते की जे सर्वाईव्ह झाले. आणि ज्यावेळी इन्फॉर्मेशन बाहेर आली तर ते अग्निहोत्र करणारे होते. सो म्हणजे असं आपण काही अंधश्रद्धा पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही म्हणत आहे, पण ह्याचा पण काही इम्पॅक्ट असू शकतो याच्यामध्ये. असू शकेल. म्हणजे आणि ही रियालिटी आहे. बरं का. असं घडलेलं आहे. कुशवाहा त्या परिवाराचं नाव आहे. ओके. बरं का. आणि आजही त्यांचे बरेच वंशज त्या गावामध्ये कामं करतायत. आणि ज्या दिवशी तो गॅस लीक झाला भोपाळच्या त्या शहरामध्ये, तेव्हा हे घरामध्ये अग्निहोत्र करत नव्हते, हे घराती होम करत होते. बरं का. कारण त्यांना असं सांगण्यात आलं की आता हे तुमचा लीक झालेला आहे गॅस, तो अत्यंत मारक आहे आणि संपले जीवन. आता मध्ये म्हणजे जीवन संपणारच असेल तर गुरुनी जी आम्हाला होम शिकवला तो करत आम्ही जीवन संपलेलं बरं. म्हणून ते परिवार सगळे एकत्र बसले आणि ते होम करत राहिले. रात्रभर त्यांनी हवन केलं आणि ते सगळे त्याच्यामधनं बऱ्यापैकी सेफली बाहेर पडले. आता त्याच्यातून निघणाऱ्या कुठल्या तरी एका गॅसचा त्या झालेल्या गॅस लीकवरची काय केमिकल रिॲक्शन झालं असेल मला माहीत नाही आत्ता. की म्हणलो ना की त्याच्यामध्ये अंधश्रद्धेची गरजच नाही आहे. करेक्ट. त्याचं काहीतरी ट्रायल्स करून बघता येतील की का असं झालेलं असावं. आणि ते झालं असल्यामुळे अग्निहोत्र करा असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही आहोत. हां, की बघा ते कसे वाचले म्हणून तुम्ही करा, असं इतकी काय आम्हाला वाईट दिवस नाही आले अजून. त्यामुळे तो का झालं घटना ह्याचा अभ्यास करता येईल. हे झालं हे नक्की. त्याच्यामध्ये ते 2 परिवार सुखरूप बाहेर पडले हेही नक्की. त्या गोष्टीला देखील आता अनेक वर्ष गेलेली आहेत. 84 साली मला वाटतं ती घटना घडली. आज 2024 चालू आहे समजा, 40 वर्ष झाली त्या गोष्टीला. पण त्याच्यामध्ये अभ्यास करून बघता येईल की नेमकं कुठल्या केमिकल प्रोसेसमुळे त्यांना त्रास नाही झाला. म्हणजे त्या गवऱ्या जाळल्यामुळे किंवा तुपाच्या ज्वलनामुळे काय झालं, तिथे काही केमिकल प्रोसेस घडली का, त्याच्यामुळे हवेतला तो गॅस नलिफाय झाला असावा, तर त्याची इम्पॅक्ट त्यांच्या वरती नसेल झालेला, तर तो अभ्यास करण्याचा विषय आहे. त्याच्यात अंधश्रद्धेची गरज पण नाही आहे. तो आपण ट्रायल करून बघण्याचा विषय आहे. बघण्याचा. त्याच्यानंतर पौर्णिमा, अमावस्या किंवा मग कधी कधी आता जसं पावसाळा असतो त्यामध्ये आपण सूर्य दिसतच नाही, सो अशा वेळी अग्निहोत्र केलेला काय परिणाम होतात. म्हणजे 2 प्रश्न, एक तर पौर्णिमा आणि अमावस्याला याचा काय इम्पॅक्ट पडतो, दुसरं म्हणजे पावसाळ्यामध्ये जर सूर्य दिसतच नाही तर त्यावेळी केला नाही केलं तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो. नाही, सूर्य दिसला न दिसल्या म्हणजे काय शेवटी क्लाउड कवर असणे
आणि त्यांनी सूर्य न दिसणे म्हणजे काय सूर्यास्त होत नाही असं नाही आहे. करेक्ट. बरं का, म्हणजे सूर्याचं तर अस्तित्व आहेच आहे. हो. तो जसा ठरलेला आहे तसं सनराईज सनसेट होणारच आहे. त्यामुळे दिसला नाही तरी शेवटी क्लाउड्सच्या पलीकडे सूर्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे अग्निहोत्र करता येतच. अमावस्या पौर्णिमेचं अग्निहोत्राशी काही तसं कनेक्शन नाही आहे. बरं का, कारण ते चंद्राच्या गतीवरती आधारित ते 2 स्थित्यंतर आहेत. आणि टेक्निकली जर तुम्ही बघितलं तर चंद्रमापन म्हणजे चंद्राच्या मुवमेंट्सवरती केलेली जी काही कालगणना आहे ती खूप प्रिसाईज आहे. ओके. सूर्य आपण आता जे फॉलो करतो त्याच्याविषयी भारतीय परंपरेत जे होतं हे म्हणतो आपण की प्रथम द्वितीय. हां, ती जी काय पद्धती खूप प्रिसाईज टाईम कॅल्क्युलेशनची मेथड आहे. पण ती आता आपण फॉलो करत नाही आहोत. त्यामुळे तसा काही अग्निहोत्राशी त्याचा काही डिरेक्ट इम्पॅक्ट नाही आहे. सनराईज सनसेट टायमिंग आमचा एक ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो. त्या हिशोबाने आपण करू शकतो. त्या ॲपचं नाव काय? त्या ॲपचं नाव विश्व अग्निहोत्र असं नाव आहे. आणि आयफोन आणि अँड्रॉइड ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवरती ते आज अवेलेबल आहे आपल्याला. आणि ते आपण डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यामध्ये ते GPS च्या माध्यमातून तुमचे कॉर्डिनेट्स घेऊन तुमच्या लोकल सनराईज सनसेट टायमिंग तुम्हाला ते प्रोव्हाइड करतं. ओके. त्याच्यावरती तुम्ही अग्निहोत्र करू शकता. ओके. सिम्पल. अच्छा. थोडं आता आपण पॉडकास्टच्या एंडला चाललो आहे, त्यामुळे मला शेवटचे 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे वाटते की तुमचं हे जे सगळं गुरुपीठ आहे तर हे सोशली पण खूप ॲक्टिव्ह आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही मेडिकल कॅम्प्स करता, त्याच्यानंतर अन्नदान सेवा आहे, तुम्ही आय गेस एक गावसुद्धा दत्तक घेतलेलं आहे. सो हे कार्य पण आम्हाला सांगा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आम्हाला स्वामींपासूनची ती आज्ञा आहे की जसं मी म्हणालो की यावत चंद्र दिवा करो स्वामी भक्तीचा प्रचार कर. आणि त्यात पुढे स्वामी असं म्हणाले होते की येणाऱ्या जाणाऱ्यांची भाकरीची सोय कर. हां. बरं का, त्यामुळे अन्नदान करणे आणि ज्याला आपण चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी म्हणतो हा आमच्यासाठी पार्ट ऑफ स्पिरिच्युअलिटी आहे आणि गुरु आज्ञा आहे आम्हाला. त्यामुळे आम्हाला ते करणं अनिवार्यच आहे. त्यामुळे अनेक मागच्या दशकांमधनं जितके काही आपले अग्निहोत्र आचरणकर्ते जगभरामधनं आहेत, जितके आमचे टीचर्स आणि सबसेंटर्स आहेत, या सगळ्यांमधनं काहीतरी आम्ही चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी करायलाच पाहिजे असं आमच्याकडे कंपल्शन आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये मग आपण म्हटलं तसं अनेक आमच्या केंद्रांमधनं अनेक ठिकठिकाणी गावं दत्तक घेतली गेलेली आहेत. मग तिथे ग्राम स्वच्छता अभियान असेल, तिथे मग मुलांसाठी म्हणून काय अंगणवाडीसारखं काही उपक्रम संस्कार वर्ग राबवता येतात का तो आपण करतो. अन्नदान जिथं कुठे शक्य आहे तिथं आपण करायचा प्रयत्न इथं करतोच आपण अक्कलकोटामध्ये. म्हणजे गुरुमंदिरातही आहे, इकडे शिवपुरीत देखील आपली अन्नपूर्णा आहे. त्यानंतर शाळा आपल्याकडे मला वाटतं संस्थेच्या माध्यमातून आपण 4 शाळा इथे चालवतोय. आणि महाराष्ट्रभरामधनं आमच्या जे काही कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून अजून एक 12 ते 13 शाळा आहेत. त्याच्यामधनं सरासरी 10,000 विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत. अशी एक आपल्याकडे योजना आहे. आणि ती महाराजांची ती दिशा होती की मुलांना शिक्षणाची व्यवस्था करून द्या, ज्यांना गरज येताना अन्नदानाची व्यवस्था करून द्या, ज्यांना गरज येताना हॉस्पिटल्स काढा. म्हणजे कोणी आजारी व्यक्ती असेल त्याला जर सोय होत नसेल त्याला मेडिकल एड प्रोव्हाइड करा. उद्योग निर्माण करा असं महाराजांचा एक दंडक होता की लोकांसाठी म्हणून आपण उदरनिर्वाहाचं साधन काहीतरी उभं करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी पण आपले अनेक लोकांना आग्रह करून आपण त्यांना छोटे छोटे कावण्या गृहोद्योग काढायला लावले. जे आज खूप मोठे झालेले आहेत. म्हणजे अक्कलकोटमध्येच माझ्या वडिलांनी एक उपक्रम सुरू केला होता की स्थानिक महिलांना रोजगार मिळावा म्हणून इथे गृह हँडीक्राफ्ट्स वगैरे हा काही लघु उद्योग सुरू करवला होता. तो मागच्या 30 वर्षामध्ये एवढा झाला की 16-17 देशांमध्ये एक्सपोर्ट होतोय तो जे उत्पादनं. आणि कंटेनर लोड्सनी ते एक्सपोर्ट होताना बघताना आनंद होतो आम्हाला. एक काळ होता जेव्हा अगदी इथे आश्रमाच्या मंदिराच्या बाहेर एक छोटे एक टोपलीमध्ये त्या उत्पादनं घेऊन ते महिला बसलेल्या असायच्या. आज आमचं एक ऑफिस आहे, पुण्यात एक ऑफिस आहे. तिथून ते आज कुठे कुठे एक्सपोर्ट अमेरिकेसारख्या देशांमध्ये एक्सपोर्ट होत आहे. म्हणजे मला कालच कळालं की युरोपमध्ये 6,000 रिटेल काउंटरवरती आज आपली संस्थेची उत्पादनं आहेत. की अमेरिकेमध्ये 2,500 दुकानांमधून ही सगळी उत्पादनं विकली जात आहेत. त्यामुळे तो गर्वाचा विषय आहे आपल्यासाठी अगदी. आणि ह्या महिलांचं कौतुक आहे तर त्यांनी हा उद्योग एवढा मोठा केला. त्यामुळे आहेत तशी गुरुकृपे जेवढी काय संधी मिळते कामाची तेवढी आपण करतोय. अरे वा. याचसोबत मला हे विचारायचं वाटेल की बरेच जे भारतीय नाही आहेत, हे आपण म्हणूयात की फॉरेनर्स आहेत, त्यांनी सुद्धा अग्निहोत्र केलेलं आहे. आणि आम्ही तुमचं चॅनल ज्यावेळी बघितलं, तुमचं यूट्यूब आहे त्याच्यावर त्यांचे फीडबॅक आहेत. तर मग त्यांचा काय अनुभव होता अग्निहोत्र करण्याचा? म्हणजे खरं सांगू का, आपल्याकडे ना
आपल्या अक्कलकोटच्या गुरुमंदिरच्या परंपरेत फॉरेनर हा शब्द आम्हाला आवडत नाही, मला तर आवडायचं नाही. बरं. ते म्हणजे फॉरेनर म्हणजे परकं ना, मग परकं नाही म्हणायचे आम्हाला. ते परके नाही आहेत आमच्यासाठी, आमचेच आहेत. अच्छा. फक्त त्या देशात राहतात म्हणजे काय आमचे परके होतात. आता माझीच बहीण कॅनडात राहते, आता ती माझ्यासाठी फॉरेनर होत नाही ना, नाही. शेवटी माझीच बहीण आहे. हां. तर त्यामुळे ते म्हणायची फॉरेनर म्हणू नका, आपले भाऊ आहेत म्हणा, आपली बहीण आहे म्हणा, त्या देशात राहत आहेत समजा. त्यामुळे आज अग्निहोत्राचा जेव्हा प्रचार 70च्या दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला ना, त्याचं सगळ्यात पहिलं केंद्र अक्कलकोटनंतर अमेरिकेत उघडलं. क्या बात. बरं का, जे आजही चालू आहे. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की आम्ही एक संकल्पना केली की अग्नीचं एक स्मारक, ज्याला अग्निहोत्र हाऊस म्हणतो आम्ही, किंवा अग्नी मंदिर म्हणा, तुम्ही अग्नीचं एक मंदिरच म्हणा, त्याची उभारणी अक्कलकोटमध्ये व्हावी असा आपण एक प्रयत्न करतोय. की मूळ अग्नीचं जे मंदिर असायचं, म्हणजे शेवटचं जे म्हणून सहस्राराचं जे शेवटचं 7वं चक्र आहे, तिथे अग्नीचं स्थान आहे. अच्छा. बरं का, सहस्रदल कमल ज्याला म्हटलं गेलं, तिथे अग्नीचं एखादा मूळ प्राचीन काळात जी मंदिरं असायची ती अग्नी मंदिर असायची. करेक्ट. बरं का, ती मूर्ती मंदिर नसलेली, म्हणजे एखाद्या मूर्त्या नसायच्या मंदिरांना, की स्मारक अग्नीच असायचं, कारण देवाचं प्रतीक म्हणून समजा. तर त्याचं एक अग्निमंदिर इथं आज उभं करायचा आम्ही प्रयत्न करतोय, की भारतामधलं पहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणातलं अग्निमंदिर अक्कलकोटमध्ये उभं करता यावं. त्याच्या प्लॅनिंग आणि याच्यामध्ये आम्ही आहोत. सगळ्यात पहिलं अमेरिकेत उभं राहिलं, दुसरं जर्मनीत उभं राहिलं, वा. युरोपमध्ये, तिसरं भारतात उभं राहणार आहे. अच्छा. अशी ती परंपरा आहे. पण महाराजांचा तो दृष्टिकोनच तसा होता की सगळे ग्लोबल आहे, सगळे आपलेच आहेत, सगळे कल्चर्स आपले आहेत, सगळे परंपरा आपल्या आहेत. वा. कोण काय जेवण करतं, कोण कुठली भाषा बोलतं, कोण कुठले कपडे घालतं, ह्याच्यावरती त्याला आपलं किंवा परकं म्हणू नका. बरं का, आता मधल्या काळामध्ये द्वेष आला असेल, लोकांमध्ये एकामेकामध्ये अंतर आली असतील, मनं दुखावली गेली असतील, ते सगळं एकदा दुरुस्त करूया, सगळ्या विश्वमानवाला एकत्र करूया. वा. आणि सगळ्या वैश्विक मानव समाजाचा एक बंधुवत भाव आपल्याला निर्माण करायचा. त्यामुळे तिथे गेल्यानंतर देखील तोच एक्सपिरियन्स येतो जसं आपल्याशी बोलताना मला येतोय. करेक्ट. बरं का, म्हणजे आता मी मराठीत आपल्याशी बोलतोय, कारण आपली मातृभाषा मराठी. बरोबर. त्यामुळे हे आपल्याला सहज सोपं वाटतं. पण तितकंच सोपं जर्मन भाषेमध्ये बोलताना जर्मन लोकांशी वाटतं. अच्छा. अरे आपल्या घरीच गेलोय मी, आता मी अगदी लहानपणापासून त्यांना बघत आलोय. त्यामुळे त्यातले कित्येक लोक माझे आजोबा आहेत, कित्येक काका आहेत, आज कित्येक मोठे भाऊ, लहान बहिणी, आता सगळं ते परिवारातच नातं आहे ते सगळं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर ते कोणतरी वेगळ्या काहीतरी गोऱ्या रंगाचे, वेगळ्या धर्माचे, वेगळ्या कुठल्या तरी देशाचे लोक वाटतच नाही. दे लुक लाईक फॅमिली. बर. मग ते लग्न समारंभात सगळे एकत्र येतात, कुठले कार्यक्रम, बड्डे बिड्डेला सगळ्यांचे फोन येतात. त्यामुळे आता तेच लाईक ग्लोबल फॅमिली. तरी अंदाजे किती मोठी असेल आता आपली फॅमिली? गुड क्वेश्चन. खरं बरीच काही लाखात असेल. वा. कारण जगभरामधनं काम चालू आहे आज. अनेक संस्था आपल्या जे काही महाराजांचे जे काही भक्तांनी निर्माण केल्या आहेत, सगळंच काम करत आहेत. ते आम्ही काउंट नाही ठेवला त्याचा, पण असं मला सांगितलं गेलं की 45 ते 50 देशांमधनं काम चालू आहे रफली. कोणी म्हणलं 60 म्हणालं, पण त्याचं माझ्याकडे काही डेटा नाही आहे आत्ता. पण जगभरातनं काम चाललं आहे, गुरुकृपा आहे, अधिक वाढेल अशा अपेक्षा. नक्कीच नक्कीच. आता जाता जाता लोकांना ही उत्सुकता असेल की खूप वेळा आपण हे बघतोय बाजूला तुमच्या 2 बॉक्सेस, तर हे थोडंसं आम्हाला एक्सप्लेन करून सांगा की नेमकं काय, आणि मग आपण आपल्या प्रेक्षकांना एक अग्निहोत्राचा डेमो दाखवूया. अगदी. त्याच्या आधी मी एक बिंदू ॲड करू का? हो. अग्निहोत्राचा रिसर्च जो केलाय ना, ओके, त्यात तो एक खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. बरं. अग्निहोत्रावरती मागच्या 40 वर्षांमधनं महाराजांची अशी एक इच्छा होती की आपली जी उपासना पद्धती आहे ही प्रत्यक्ष गम्य आहे. बरं का, त्याच्या रिअल टाईम, रिअल स्पेसमध्ये इम्पॅक्ट होतो. ओके. तर तो मोजून बघा. म्हणजे कोणाचे सिद्ध करण्यासाठी नाही की बाबा हे बघा हे केल्यानंतर असं होतं, अमुक सिद्ध करण्यासाठी नाही, एक स्वाध्याय म्हणून करा. बरं. असा त्यांचा एक आदेश होता. त्यामुळे मागच्या 40 वर्षांमधनं अग्निहोत्रावरती अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधनं आपण रिसर्चेस केलेत. बरं. त्यामध्ये कॅटेगराईज जर करायचं झालं तर ह्युमन हेल्थ, एन्व्हायरमेंट, एज्युकेशन सम एक्सटेंट आणि ॲग्रिकल्चर. अच्छा. अशा ह्या 4-5 कॅटेगरीजमध्ये आम्ही खूप त्याच्यामध्ये रिसर्च करायचा प्रयत्न केलेला आहे. टू द पॉईंट जिथे आपल्याला 2 रिसर्च पेपर्सना पेटंट देखील आज अवॉर्ड झालेले आहेत. बरं का, त्यामुळे शासनाने देखील त्याची दखल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला पेटंट देखील अलॉट केलेले आहेत. त्यामुळे जसं पर्यावरण क्षेत्राचं जर बघितलं की अग्निहोत्राचं समजा असं म्हणलं जातं की पर्यावरणावरती पहिला इम्पॅक्ट होतो, कारण शेवटी तो धूर आकाशात हवेतच बाहेर निघतो सगळा. त्यामुळे आसपासच्या पर्यावरणावरती काय इम्पॅक्ट होतो हे मोजण्यासाठी आम्ही काय केलं की 12 ते 15 वेगवेगळ्या शहरांमधनं
अत्यंत गजबज असलेल्या प्रदूषित अशा वातावरणामधनं अग्निहोत्र करवलं लार्ज सॅम्पल्सना 500, 600, 1000 लोकांच्या सायझेसमध्ये. आणि तिथे बिफोर आफ्टर एन्व्हायरमेंटल रिडिंग्स घेतले. ॲक्च्युअली एअर क्वालिटी रिडिंग्स म्हणतो तसं. मग ते एक अनेक एजन्सीज आहेत ते ह्याच्यासाठी म्हणून कामं करतात. मग त्यांना अपॉइंट करून की बिफोर घ्या, ड्युरिंग घ्या आणि 30 मिनिट्स आफ्टर घ्या. 30 मिनिट्स बिफोर ड्युरिंग अग्निहोत्र आणि 30 मिनिट्स आफ्टर अग्निहोत्र. ओके. आणि हे 15 शहरांमधनं आपण त्याचं रिडिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की खरोखरी अग्निहोत्राचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणावरती होतोय. अच्छा. बरं का. म्हणजे प्रदूषणाचे अत्यंत घातक असणारे जे काही घटक आहेत त्यांचा शरीरावरती अत्यंत कमी परिणाम होतो किंवा नगण्य लेवलचा म्हणजे 0 लेवलचाच परिणाम होतो कारण अग्निहोत्र वातावरण त्याला नलिफाय करू शकतंय. बरं का. आता त्याच्यामुळे अजून अभ्यास करायचा आम्हाला की नक्की काय होतंय. बट प्रायमरी पायलट स्टडीजमध्ये खूपच एनकरेजिंग रिझल्ट्स आत्तापर्यंत बघायला मिळालेले आहेत. त्यानंतर ह्युमन हेल्थमध्ये आम्ही काम केलेलं आहे. आपलं स्वतःचं इथे आयुर्वेदिक केंद्र आहे. मी स्वतः देखील आयुर्वेदिक डॉक्टर आहे. मी MD केलं आयुर्वेदामध्ये. त्यामुळे इथे आम्ही काय केलं की 350 लोकांच्या सॅम्पल साईजमध्ये पुरुष आणि स्त्री अग्निहोत्राचा एक 7 दिवसाचा एक आपल्याकडे कॅम्प आहे तो करवला. आणि 7 दिवसामध्ये पहिल्या दिवशी आणि 7व्या दिवशी त्यांची जेव्हा आपण वायटल्स घेतले तेव्हा असं लक्षात आलं की अग्निहोत्र कंटिन्युअस करण्याने ब्लड प्रेशर स्टेबिलाईज होत आहे, शुगर लेवल्स कमी होत आहेत, पल्स रेट्स ड्रॉप म्हणजे कमी होत आहे, रेस्पिरेटरी रेट्स स्टेबिलाईज होत आहेत. सगळे जे काही बॉडी वायटल्स आहेत त्याच्यावर परिणाम पॉझिटिव्ह होते. म्हणजे बॉडी मेटाबॉलिझम कुठंतरी ह्याला पॉझिटिव्हली रिॲक्ट करते असं त्याच्यामध्ये दिसून आलं. त्याचबरोबर त्यांचं जेव्हा मेंटल अनालिसिस केलं गेलं तेव्हा असं लक्षात आलं की स्ट्रेस लेवल 70-75% कमी होत आहेत. बापरे. विदिन द फर्स्ट 3 to 4 days ऑफ रेग्युलर अग्निहोत्र प्रॅक्टिस. मेंटल क्लॅरिटी वाढलेली आहे, कॉन्फिडन्स लेवल्स वाढलेले आहेत, फोकसचे 70-80% फोकस इन्क्रीज होते आहे. त्यानंतर ॲडिक्शन लेवल्समध्ये ड्रॉप आहे. 90 ते 95% लोक ॲडिक्शनपासून दूर जाऊ शकतात अग्निहोत्र एन्व्हायरमेंटमध्ये. बरं. त्यानंतर मुलांमध्ये खूप सकारात्मक परिणाम ह्याच्यामध्ये जाणवलेला आहे की ज्याचा मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी असे काही सिम्पटम्स असतात त्याच्यामध्ये अग्निहोत्राने खूप परिणाम होतो. ते काम व्हायला त्यांना मदत होते. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही आत्ता खूप काम करतो आहे. कृषी क्षेत्रामध्ये पंचगव्य कृषी असेल, तसं अग्निहोत्र वैदिक कृषी म्हणून आम्ही त्याचं एक काम करतो आहे. तर अनेक विद्यापीठांमधनं कामं आम्ही आत्ता करतो आहे. आणि भारतामध्ये केली, जर्मनीमध्ये चालू आहेत, खाली दक्षिण अमेरिकेत या काही विद्यापीठांमध्ये काम चालू आहे. आणि खूपच सकारात्मक त्याच्यामध्ये परिणाम दिसून आलेले. त्यामुळे अग्निहोत्र ही ओव्हरऑल काय आहे, एक लार्जर जीवनशैली तयार होईल. ह्याच्यामधनं कुठंतरी आपलं स्वतःचं जीवन पुनरुज्जीवित होईल, पृथ्वी पुनरुज्जीवित होईल सगळी. अशी एक लार्जर एक कॉन्सेप्ट अग्निहोत्रातून पुढे येताना दिसतीये. आणि या आपल्या या गुरुपीठाची जी काही जो काही ध्यास आहे म्हणा, जो व्ह्यू पॉईंट आहे ना, तो रियालिटीमध्ये कन्वर्ट होताना आपण समोरच बघू शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अग्निहोत्रात अजून खूप रिसर्च व्हायची गरज आहे. वॉटर प्युरिफिकेशनमध्ये आम्ही आता काम करतोय. की अग्निहोत्र भस्म घेतल्यानंतर लिटरली साधं पाणी घेतलं, आपण टॅप वॉटर घेतलं, त्याच्यामध्ये भस्म जर मिक्स केलं, 1 ग्राम भस्म 100 ते 150 ml पाण्यामध्ये मिक्स केलं तर ते अल्कलाईन वॉटर तयार होतं. ओके. म्हणजे आपल्याला लाखो रुपयाची मशिनरी येण्याची गरज नाही आहे. जे काही बेनिफिट्स तर अग्निहोत्र भस्म घरी तसंही आपण अग्निहोत्र करतोच आहे. आम्ही सगळे आता हे ॲश वॉटर अग्निहोत्र अल्कलाईन वॉटरच पितोय सगळे घरात. असे अनेक त्याच्यामध्ये आहेत रिसर्चेस. बरोबर. लोकांनी अजून अभ्यास करायची गरज आहे. पण म्हणजे मुंबई किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी जर लोकांनी रोज अग्निहोत्र केला तर त्याचा एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट पडेल. म्हणजे आत्ता जे काही प्रॉब्लेम्स ह्या मोठ्या सिटीजमध्ये चालू आहे ते नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे नलिफाय व्हायला मदत होईल. आणि म्हणजे अग्निहोत्र केल्याने तो परिणाम नलिफाय नक्कीच होईल. पण माझी दुसरी विनंती अशी आहे की ती पहिल्यांदा प्रदूषण करू नका, की लेट्स ट्राय अँड अवॉइड इट इन द फर्स्ट प्लेस. करेक्ट. पण जर अनिवार्यच झालं तर अग्निहोत्र माइट हेल्प. करेक्ट. असं आहे. सो तर प्लीज तुम्ही याबद्दल. हो, हे अग्निहोत्राचं आपलं एक साहित्य आहे, एक किट बॉक्स म्हणतो याला मी, बरं का. ह्याच्यामध्ये अग्निहोत्राला आवश्यक अशा सगळ्या वस्तूंचं हे एक एकत्रीकरण केलं गेलं आहे. म्हणजे आपण सहसा आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा हे असं बॉक्स घेऊन जाता येतं. बरोबर. म्हणजे बॅगमध्ये हे बॉक्स सहज बसतं. त्या अग्निहोत्र काय फिक्स्ड, जसा योगा आहे आपण कुठेही करतो. योगा मॅट घेतली तर आपण कुठेही जाऊन योग करू शकतो. डोंगर माथ्यावरही करता येतं, बीचवरही करता येतं, तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये करू शकता. तसं अग्निहोत्राला कुठलं बंधन नाही आहे की कुठं करावं आणि त्याला काही अमुक समजा कपडे घालायची गरज आहे का, असं काही नाही. आपण साधे आपले कपडे घालून अग्निहोत्र करू शकतो. इट्स अ मेडिटेशन टेक्निक. करेक्ट. बरं का. त्यामुळे त्याला लागणारं सगळं साहित्य ह्याच्यामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे आपण की याच्यामध्ये हे जे अग्निहोत्राला लागणार हे तांब्याचे जे काही वस्तू आहेत हे सगळे आपण पहिल्यांदा याच्यामध्ये देतोय. हे त्याचा एक
छोटी पुस्तिका आहे, माहिती पुस्तिका असल्यासारखी. आता हे त्याचं अग्निहोत्राचं पात्र आहे. अच्छा. बरं का. आणि हे आपण जर बघितलं तर हे पिरॅमिडल शेपचं पात्र आहे. अच्छा. म्हणजे आपण इजिप्तचे पिरॅमिड्स आपण जर बघितले असतील तर अशा स्वरूपात हा जो त्याचा स्पेसिफिक जॉमेट्रिक शेप आहे ना, ह्या सगळ्या ज्या काही त्याच्या पॉईंट्स आहेत हे सगळे एनर्जी पॉईंट्स आहेत त्याचे. ओके. आणि ह्याच्यामधनं ऊर्जेचं प्रवाहन होतं असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण असं ठेवतो तेव्हा हे लार्जर एरियामध्ये त्याचा स्प्रेड व्हायला मदत होते. त्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या जमिनीवरती ठेवावं याच्यासाठी मग एक स्टँड दिलेला आहे असा. तो आपण स्टँड ठेवून कुठेही अग्निहोत्र करू शकतो. आपण घरातही करू शकतो, डायनिंग टेबलवरही करू शकतो, कुठे जंगलात केलं तरी खालच्या कुठल्या वस्तूला ही इजा होते. आणि खूप गरम होतं, खूपच तापतं चांगलंच. त्यामुळे खालची काही फरशी जळाली तर टेबलच क्रॅक झाला असं होऊ नये म्हणून हे स्टँड आपण त्याच्याबरोबर दिलेलं आहे. त्यानंतर आहुती अग्निहोत्राची जी असते ती कालवण्यासाठी म्हणून एक छोटी एक वाटी आपण त्याच्यासाठी तांब्याची दिलेली आहे. तूप आणि तांदळाची 2 आहुती आहेत त्या आपण याच्यामध्ये मिक्स करू शकतो. तुपासमुळेच आपण एक पळी दिलेली आहे, छोटी पळी आहे, ते सहज वापरता यावी. आणि हे निखाऱ्यांना थोडं ॲडजस्ट करावं लागलं तर त्या सगळ्या चिमटा एक आपण बरोबर तांब्याचा दिलेला आहे. हे सगळ्या तांब्याच्याच वस्तू याच्यामध्ये आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या आपण तांदूळ आहे, हा सेंद्रिय पद्धतीने उगवलेला अखंड अक्षता म्हणतो ना आपण. अक्षता म्हणतो आपण. अक्षता म्हणजे हळदी कुंकूने माखलेले तांदूळ नाही, अक्षत म्हणजे न तुटलेला तांदूळ. बरं का. तर तुटला नाही अशी तांदूळाचा दाणा असा अक्षत. त्यामुळे आपल्याकडे अक्षता म्हणजे आपण हळदी कुंकून टाकायला लागतं लगेच, तसं नाही आहे. हा अखंड तांदूळ त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर हा गरजेचा नाही आहे पण ह्याच्यामध्ये आम्ही देतो बरोबर. हा भीमसेनी कापूर आहे. वा, हे गरजेचं आहे. हां, कारण हा आजकाल गरजेचं आहे. नाही तर औषधी पण आहे आणि प्रज्वलित व्हायला मदत होते कोणाला सवय नसेल तर. आणि हे गाईचं तूप आहे, ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि शेवटचं म्हणजे ह्याच्यामध्ये या देशी गाईच्या आपल्या गौऱ्या आपण उपलब्ध करून देतोय. वा वा वा, हे खरं बाहेरच्या देशात वगैरे मिळत खूप जातं कारण आपल्याकडे लायसन्सच घेतले आम्ही. हे अमेरिकेत आपण पाठवतो, युरोपमध्ये आपण पाठवतो. मला वाटतं दरवर्षी आपण युरोपमध्येच 25 ते 30 टन गौऱ्या आपण पाठवतोय. अमेरिकेत जवळपास मला वाटतं 1.5-2 टन जास्त जात असेल दरवर्षी. तर हे गाईच्या गौऱ्या आहे. त्याच्यामध्ये एका ह्याच्यात किती असतात? हे मला वाटतं अर्धा किलो किंवा असं काहीतरी असेल. ओके. तर अशा प्रकारचा ह्या गौर आकारामध्ये वाढवलेल्या गाईच्या गौऱ्या आहेत. कारण हे लावायला आणि रचायला खूप सोपं जातं. त्याच्यामुळे मग हा विशिष्ट आकाराच्या या गाईच्या गौऱ्या असं हे सगळं या साहित्य या सगळ्या या बॉक्सामध्ये किती गोवऱ्या ठेवाव्या लागतात एका वेळी? ह्याला काही कंपल्शन नाही. म्हणजे आहुती आपली भस्म होईल इतक्याच अग्नी प्रज्वलित करायची गरज आहे. त्यामुळे खूप वेळा लोकांना वाटतं की आपण काहीतरी खूप मोठा अग्नी करायची गरज असते. 2 चिमूटभर आहुती आपल्याला प्रज्वलित करून त्याच्यामध्ये भस्म करायचे आहेत. ते काही फार मोठा अग्नी करावा लागत नाही. त्यामुळे अगदी एवढा तुकडा घेतला ह्याला थोडं तूप लावून जरी प्रज्वलित केलं तरी अग्नी पूर्ण होतं. त्यामुळे अग्नीचं अस्तित्व असावं आणि अग्नीच्या मुखामध्ये 2 आहुती देतोय आपण, अशी ती भूमिका. म्हणजे मूळ अग्निहोत्र ही जी प्रक्रिया आहे ना, ही आजच्या आधुनिक काळामधली नैवेद्य दाखवण्याची प्रक्रिया आहे. अच्छा. हां, बरं का. जसं आज आपण कुठल्या तरी मूर्तीला गणेशोत्सव झाला आता नको आपण मोदकाचं नैवेद्य वगैरे दाखवला असं. मूळ अग्नीला 2 आहुती अर्पण करणे ही ती पार्श्वभूमी आहे. ती आता मूर्ती आली, मूर्तीसमोर मोदक आले, बरं का. ती ओरिजिनल कन्सेप्ट ती नाही आहे. ती आज श्रद्धेमधनं तो आपण ईश्वराची मूर्ती तयार केली आणि त्याला मग एक खाद्यपदार्थ आपण आज अर्पण करतोय, एक श्रद्धा म्हणून. पण मूळ कन्सेप्ट जी वेदांमध्ये आहे ना ती अग्निहोत्राची आहे. अग्नी स्वरूपामध्ये 2 चिमूट आहुती समंजर देणे ही मूळ नैवेद्याची भूमिका आहे. त्यामुळे ही सगळी जी काही सामग्री आहे तेवढीच अग्निहोत्राला लागते. 2 सोपे मंत्र आहेत, सूर्योदय सूर्यास्ताचे काल आहे आणि एवढं साहित्य. याची प्राइस काय आहे? मला असं वाटतं की 1200 ते 1500 रुपयामध्ये काहीतरी किंमत आहे. बरं, आपण थोडी मलाही कल्पना थोडी नाही आहे पण आपण चौकशी करूया. आपण लिंक देऊयात, सो ज्यांना परचेस करायचं ते परचेस करू शकतात. आणि हे चांगली गोष्ट काय आहे की याचे आमचे जे प्रचाराचं केंद्र आहे ना हे भारतभरामध्ये घरपोच पाठवलं जातं. वा. त्यामुळे ह्याचं आपण आता काय करतो की आपला जो ॲप आहे त्याच्यामध्ये आपण एक अग्निहोत्राचा एक सेल्फ लर्निंग क्लास तयार करतोय. बरं. जो तुम्हाला लर्न ॲट युअर पेसमध्ये तुम्ही शिकू शकाल. तो मल्टिपल लँग्वेजेसमध्ये असेल.
म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, तमिळ, तेलुगू, भारतीय भाषांमधलं असेल, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये असेल, इंग्लिश असेल, जर्मन असेल. आणि मग ते शिकून तुम्ही झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर ते साहित्य तुमच्या घरपोच तुम्हाला येतं. अच्छा. आणि भारत तर जातंच समजा, पण अमेरिकेत देखील घरपोच जातं, कारण तिथं देखील आपलं केंद्र आहे. युरोपमध्ये जातं, दक्षिण अमेरिकेत उपलब्ध करून दिले आहे, साऊथ ईस्ट एशियामध्ये उपलब्ध करून दिले. त्यामुळे लिटरली लार्ज पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आपण कव्हर केलेले आहेत. बरं. त्याच्यामध्ये अगदी होम डिलिव्हरीमध्ये अज्ञात साहित्य घरी येतं. वा, म्हणजे ॲपवरून तुम्ही ॲपवर जर प्लेस केलं तर होम डोर डिलिव्हर होतं अक्रॉस द वर्ल्ड. क्या बात आहे. तर सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर वेळात वेळ काढून आलात आणि एवढं छान आज आपण पॉडकास्ट केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटलं आज पॉडकास्ट? खूप सुंदर वाटलं. आणि मी तुमचे बॅक एपिसोड्स पण जाऊन बघितलेत आणि खूप छान तुम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. आणि तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही ही संकल्पना आली आणि तुम्ही इतकी ती परिश्रमपूर्वक चालू ठेवली आहेत. आणि म्हणजे सुरुवात एखादी गोष्ट करावी आणि तुम्हाला यश पण खूप चांगलं आलं आहे. आणि तुम्हाला लोकांचा म्हणजे फीडबॅक पण चांगला मिळतो आहे, तुम्हाला वक्ते चांगले मिळत आहेत. त्यामुळे कुठेतरी गुरुकृपा आहे तुमच्यावर. नक्की. चांगलं काम चालू ठेवा. अधिकाधिक लोकांपर्यंत अध्यात्म पोचलं पाहिजे, कारण ते जर करू शकलो तर खरोखरी ह्या पृथ्वीवरती नंदनवन क्रिएट करू शकू आपण. अगदीच. आणि त्याच्यात तेवढंच फक्त मला वाटतं लास्ट तो एक भाग राहिला. आणि तुम्ही जे करताय ते अत्यंत महत्त्वाचं आहे. हां. म्हणून ते आपल्याला एक छंद म्हणून सुरू केला असेल, एक हॉबी म्हणून केला आहे काय मला माहीत नाही, किंवा एक कन्सेप्ट म्हणून केला असेल, पण इट इज इन द सर्व्हिस ऑफ द डिवाईन. की ईश्वराची सेवा म्हणून करताय समजून करा, गुरुसेवा करताय समजून करा. 100%. आणि जास्तीत जास्त यश आपल्याला मिळू अशीच गुरुचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. आणि सरांचे जे सोशल मीडियाचे लिंक्स असतील, यूट्यूब चॅनल आहे सरांचं, सो त्यावर तुम्ही सबस्क्राईब करा. सो सरांचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील. ते खूप वेगवेगळ्या गोष्टींवर व्हिडिओज बनवत असतात आणि फक्त मराठीत असं नाही, त्यांचे इंग्लिशमध्ये पण आहेत, हिंदीमध्ये पण आहेत. सो तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हाला जर अग्निहोत्र हे प्रॉडक्ट जे आहे हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो ते ॲप डाउनलोड करा, म्हणजे तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला सनराईज आणि सनसेटचा टायमिंग कळेल आणि तुम्हाला अग्निहोत्र करायला सोपं पडेल. सो सर, एकदा परत थँक्यू, तुम्ही आलात. आणि आमचं स्वीट टॉक्सचं एक रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि फिस्ट बंपने पॉडकास्ट म्हणजे. सो त्यामुळे आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.